वचन पढ़े। हम लोग निकालेंगे इब्रानियों की पत्री अध्याय 3 उसका 7 से लेके 19 तक। एफिकन्स 15 अध्याय 3 त्याच्या 7 ते 19 पर्यंत। Hebrew chapter 3 verse 7 to 19। एफिकन्स 15 अध्याय 3 त्याच्या 7 ते 19। इब्रानियों की पत्री एफिकन्स 15 अध्याय 3 उसका 7 से 19 त्याचा 7 ते 19। Hebrew 3 उसका 7 से 19। एबी 3 त्याचा 7 ते 19। अतः जैसे पवित्र आत्मा कहता है, यदि आज तुम उसका शब्द सुनो तो अपने मन को कठोर न करो, जैसे कि क्रोध दिलाने के समय में और परीक्षा के दिन में जंगल में किया था, जहाँ तुम्हारे बाप दादों ने मुझे जांच कर परखा और 40 वर्ष तक मेरे काम देखे। इस कारण मैं उस समय के लोगों से क्रोधित रहा और कहा, इनके मन सदा भटकते रहे, इन्होंने मेरे मार्गों को नहीं पहचाना। तब मैंने क्रोध में आकर शपथ खाई कि वे मेरे विश्राम में प्रवेश करने न पाएंगे। हे भाइयों, चौकस रहो कि तुम में से ऐसा बुरा और अविश्वासी मन न हो कि जो तुम्हें जीवित परमेश्वर से दूर हटा ले जाए। वरन जिस दिन तक आज का दिन कहा जाता है, हर एक दूसरे को समझाते रहो, और ऐसा न हो कि तुम में से कोई जन पाप के छल में आकर कठोर हो जाए, क्योंकि हम मसीह के भागीदार हुए हैं। यदि हम अपने प्रथम भरोसे पर अंत तक दृढ़ता से स्थित रहे, जैसे कहा जाता है, यदि आज तुम उसका शब्द सुनो तो अपने मन को कठोर न करो, जैसे कि क्रोध दिलाने के समय पर किया था। भला किन लोगों ने सुनकर भी क्रोध दिलाया? क्या उन सभी को नहीं जो मूसा के द्वारा मिस्र से निकले थे? और वह 40 वर्ष तक किन लोगों से क्रोधित रहा? क्या उन्हीं से नहीं जिन्होंने पाप किया और उनके शव जंगल में पड़े रहे? और उसने किन से शपथ खाई कि तुम मेरे विश्राम में प्रवेश करने न पाओगे? क्या केवल उससे नहीं जिन्होंने आज्ञा न मानी? अतः हम देखते हैं कि वे अविश्वास के कारण प्रवेश न कर सके। यावरून पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी जी रांधी होती तशी तुम्ही आपले मन कठीण करू नका। तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी वृत्ती पाहिली। त्यामुळे त्या पिढीवर संतापान मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ठ अंतःकरणाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाही। म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या देशावर निश्चित येणार नाही। बंधुजनो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दृष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा। जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रति दिवशी बोध करा। हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये। कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत। शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका। कारण कोणी चीड आणली? मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नव्हे काय? आणि 40 वर्षे तो कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले त्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या देशावर येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच नाही काय? तर यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आता येत आले नाही। हम प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना। दया रखना मेरे महान पवित्र पिता, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना और हम सबको अविश्वास से बचे रखने के लिए मदद करना। हम कभी भी अविश्वासी न हो, विश्वासी होने के लिए मदद करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना, सहायता करना, दया रखना प्रभु, ये हमारी विनती है प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हम यहाँ देखते हैं कि 19वें वचन में लिखा है, अतः हम देखते हैं कि अविश्वास के कारण जो इस्राएली जिसको परमेश्वर ने मोसेस के द्वारा बाहर निकाला था, वो क्या कर नहीं सके, वो वाचा मानते हुए देश में जा न सके। आणि आपण 19 वचनामध्ये पाहत आहोत की त्यांच्या अविश्वासामुळे ती लोक जे करार केलेले जे देश होता त्याच्यामध्ये ती लोक प्रवेश करू शकले नाही। परमेश्वर की बड़ी इच्छा थी कि इसराइलियों को मिस्र देश से बाहर निकालकर एक ऐसे वाचा बांधे हुए देश में जहाँ दूध और मधु की धारा बहती है, जहाँ सुख है, जहाँ सब है और परमेश्वर उस नगर में रहेगा, ऐसे देश में लेके जाने की योजना बनाई और योजना पूरी भी की। आणि देवाने इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढून जिथे दूध आणि मधूची धारा वाहतात त्या देशामध्ये त्यांना नेऊन जाण्याची देवाने करार केलेला होता। आणि देवाने काय केलं, ते योजना सुद्धा आखली होती। परमेश्वर ने मोसेस के द्वारा इस्राएलियों को बाहर निकाला आणि देवाने
मोशेद्वारे इस्रायली लोकांना बाहेर लेकिन काढले जब वो बाहर निकले, आणि जेव्हा ते लोक बाहेर लेकिन निघाले बाहर निकलने के बाद बहुतायत बातें ऐसी मालूम पड़ी कि सच पूछो तो उनको वहां जाना ही नहीं था। आणि बाहेर निघाल्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी माहीत पडलं की खरं पाहण्यात आलं तर त्या लोकांना तिथे जायचं नव्हतं. परमेश्वर ने उनको मरुभूमि में लेके जाते समय आणि देवाने त्यांना मरुभूमीमध्ये घेऊन सच जात तो देखा होते. गया तो 7 दिन के अंदर वो लोग उस देश को ले सकते थे, आणि 7 दिवसाच्या आतमध्ये त्या लोकांनी तो देश घेऊ शकले असते. लेकिन उन्हें परमेश्वर घुमाकर क्यों लेकर गया? आणि देव त्यांना फिरून का घेऊन गेला? इसलिए ताकि वो अनाकवंशियों को ऐसे वो राक्षस जाति को देखने के बाद वो लोग डरे नहीं, उनसे लड़ना पड़ेगा। इसी कारण से परमेश्वर ने उनको थोड़ा सा लेट मतलब घुमा कर लेकर गया। आणि जे अनाकवंशी आहे, जे राक्षस जाती आहे, त्यांना बघितल्यावर ह्या लोकांनी घाबरून जाऊ नये म्हणून देव त्यांना फिरून घेऊन गेला. और फिरा के लेके जाने के बाद भी परमेश्वर ने उनकी सारी जरूरतों को पूरा किया, आणि फिरून घेऊन गेल्यानंतर सुद्धा देवाने त्यांच्या सर्व गरजा पूर्ण उन्हें केल्या अच्छी रीति से संभाला। आणि त्यांना चांगल्या रीतीने जैसे सांभाळलं. बाप अपने बेटे को संभालता है, वैसे परमेश्वर ने लेकर गया, ऐसा प्रभु का वचन है। आणि जसं बाप त्याच्या मुलाला सांभाळतो तशाच रीतीने देव त्यांना घेऊन गेला असं देवाचं वचन आहे. पढ़ेंगे व्यवस्था विवरण अध्याय 1, अनुवाद अध्याय 1, व्यवस्था विवरण अनुवाद अध्याय 1 अध्याय 1 और उसका 30 और 31। त्याचं 30 आणि 31. डिटोनॉमी अनुवाद चैप्टर 1 अध्याय 1 30 and 31। त्याचं 30 आणि 31. तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे. त्याने मिस्र देशात तुमच्या देखत जे जे केले ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढले. आणि तुम्ही रानातही पाहिले की तुमने जंगल में भी देखा, एकवर येऊन पोहोचेपर्यंत यहाँ तक आने तक जो सारा मार्ग तुम्ही अग्रवेळा त्यात तुमचा देव परमेश्वर याने मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हाला नेले. परमेश्वर का वचन क्या कहता है कि एक बाप अपने बच्चे को कैसे उठा के लेके चलता है, उसे घुमाता है, उसे ले चलता है, वैसे तुम्हारे परमेश्वर ने क्या किया, उनको तुम्हें लेके चला। मतलब परमेश्वर ने इस्राएलियों को गोद में लेकर चला है। आणि देवाने काय केले, इस्रायली लोकांना त्याच्या गोदमध्ये घेऊन तो गेला आहे. लेकिन हम देखते हैं कि इस्राएलियों को उस कनान देश में जाना ही नहीं था। आणि आपण पाहतो की इस्रायली लोकांना त्या कनान देशामध्ये जायचं नव्हतं. इसीलिए परमेश्वर ने कहा कि तुम में से कोई भी जितने लोग हैं वो कनान देश में नहीं जाएंगे। जब तक ये पीढ़ी पूरी खत्म नहीं होती तब तक मैं तुम्हें दंड देता हूँ कि तुम सभी लोग जब तक मर मिटते नहीं उन लोगों को कनान देश में जाने नहीं दूंगा। आणि म्हणून देव म्हणाला की तुमच्यापैकी जेवढी लोक आहेत तेवढी लोक कोणीही कनान देशामध्ये जाणार नाही. जोपर्यंत तुमची पिढी मिटून जात नाही तोपर्यंत तुम्ही कनान देशामध्ये जाऊ शकणार नाही. 26 वचन पढ़ेंगे आणि 26 वचन वाचूया. एक का उसी अध्याय का 1 का 26 आणि 1:26. तथापि तुम्ही तिथे जाईनात, उलट तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. हाँ बस क्या था, यहाँ देखिए फिर से 26 वचन। तथापि तुम्ही तिथे जाईनात, हाँ तो भी तुमने वहाँ जाने के लिए मना किया। मतलब इस्राएली लोगों ने वहाँ जाने के लिए, जो कनान देश है, जो बहुत खूबसूरत देश है, 25वें वचन में आप पढ़ सकते हैं कि वहाँ जो कुछ उन्होंने हाथों में फल लाया, जो लेकर वो आए, वो संदेश दिया कि ये देश परमेश्वर जो हमें देता है वो बहुत अच्छा देश है। आणि त्यांनी हातामध्ये जे काही आणलं होतं त्याच्याद्वारे त्यांनी संदेश दिला की देव आपल्याला जो देश देत आहे तो खूप सुंदर आहे बहुत अच्छा देश है। आणि खूप चांगला देश लेकिन आहे. हम 26 में पढ़ते हैं कि वो देश में जाने के लिए उन्होंने मना किया। आणि 26 मध्ये आपण वाचतो की त्या देशामध्ये जाण्यासाठी त्यांनी मना केलं. क्यों मना किया? आणि का मना केलं? क्योंकि वहाँ से आए हुए लोगों ने उनको डरा दिया था। आणि तिथून आलेल्या व्यक्तीने त्यांना घाबरून सोडलं होतं. उन्होंने बोला कि वहाँ की शहरपना आकाश को मिलती है। आप आगे पढ़ सकते हैं, वहाँ की शहरपना आकाश से मिलती है। आणि त्यांचा जो तट आहे तो आकाशाशी भिडतो. वहाँ बड़े बड़े अनाकवंशीय लोग हैं, राक्षस जाति लोग हैं, हम उनके सामने टिड्डियों के समान हैं। आणि तिथे अनाकवंशी आहेत आणि राक्षस जाती आहेत आणि आपण त्यांच्यासोबत एका टोलाप्रमाणे आहोत. इसलिए डर गए। आणि म्हणून ते लोक घाबरून डरने गेले. के कारण परमेश्वर ने आगे के वचन में हम देखते कि दंड दिया। आणि घाबरून गेल्यामुळे आपण पुढच्या वचनामध्ये पाहतो की देवाने त्यांना दंड दिला. कहा कि तुम में से कोई भी उस देश में नहीं पहुंचेगा। आणि सांगितलं की तुमच्यापैकी कोणी त्या देशामध्ये पोहोचणार नाही. परमेश्वर ने उनको वो दंड देकर कहा कि वहाँ पर तुम नहीं पहुंचोगे। आणि देवाने त्यांना दंड देऊन सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार नाही. और देखो हम पढ़ेंगे दूसरा अध्याय, दुसरा अध्याय, व्यवस्था विवरण अध्याय 2 अनुवाद अध्याय 2 और उसका 14 से। आणि त्याचं 14 पासून. आपण कादेश बर्न्या सोडून चेरेत राण्यापलीकडे गेलो. त्याला 38 वर्ष लागली. कितने साल लगे? कितने साल वो लोग
घूम रहे थे। आणि किती वर्षांपर्यंत फिरत जहाँ होते. से परमेश्वर ने कहा था कि मैं तुम्हें अब क्या करूंगा, कनान देश लेके नहीं जाऊंगा, तुम जो हट्टी जिद्दी पीढ़ी हो तुम उस देश में नहीं जाओगे। 38 साल लगा और इस 38 साल में क्या हुआ? या अवधीत परमेश्वराने शपथ पाहिल्याप्रमाणे त्या संपूर्ण पिढीतल्या योद्धांचा छावणीत नाश झाला. सब योद्धा, जो हमने कल भी वचन युद्ध लोगों को बताया था कि जवान लोग योद्धा है, कलीसिया के योद्धा है, आणि तरी लोक हे मंडळीमध्ये योद्धा हम आहेत. लोग आगे हर चीजों के लिए आगे होना चाहिए। आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पुढे असले पाहिजे. जवान जहाँ जिस कलीसिया में जवान ज्यादा होता है ना, वहाँ कलीसिया में संसार में दुष्ट आत्माएं डरती है। आणि ज्या मंडळीमध्ये जास्त तरुण असतात तिथे जे दृष्टांत असतात त्या व्यक्तीमध्ये घाबरतात कलीसिया से डरती है। आणि मंडळीशी ते के घाबरतात. जवानों ने क्या किया है? दुष्ट पर जय पाई है। आणि तरुणांनी काय केलेलं आहे? दृष्टावरती विजय कलीसिया प्राप्त में केला जवान आहे. होनी चाहिए। आणि म्हणून मंडळीमध्ये तरुण असले वो बाण पाहिजे. है, आणि ते बाण आहे तीर है वो। आणि तीर आहे. इसलिए दुष्ट किसको डरता है? आणि म्हणून दृष्ट कशाला घाबरतो? तीरों को। आणि तीरांना. किसको डरता है? आणि कशाला घाबरतो? तीर को, तीरांना. है ना? दुष्ट, क्योंकि तीर कहाँ होते? फाटक में से निकाला जाता है। शैतान को मालूम है अगर ये वो निकल गया तो सीधा मुझे लगेगा, इससे बेटर है वो उधर ही बैठे। इसलिए वो कलीसिया से, जिस कलीसिया में जवान होते हैं, योद्धाए होते हैं, उससे वो डरते हैं। आणि ज्या मंडळीमध्ये तरुण असतात, योद्धा असतात, तो त्यांना घाबरतो. अभी हमारा नेक्स्ट जब मीटिंग होगा इसका जवानों का, योद्धाओं का बोल रही हूँ, जवानों का, तो क्या हो गया? कल योद्धा सिखाया ना, तो ये वचन उनमें ऐड किया जाएगा। आणि जेव्हा तरुणांची जेव्हा सभा असते तेव्हा हा वचन त्या दिवशी घेण्यात येईल. हम देखते हैं कि जिन योद्धाओं को जोशुआ ने चुना, आणि ज्या योद्धाने यहोशूआने निवडलं और मोसेस ने कहा कि अभी हमारी छावनी की सुरक्षा करने के लिए, आणि मोशेने सांगितलं आमच्या छावणीची सुरक्षा अभी करण्यासाठी हमारी तरफ से लड़ने के लिए आणि आमच्यातर्फे युद्ध तो करण्यासाठी जवानों को चुन। आणि तो तरुणांना और निवडला. जोशुआ ने छावनी में से जवानों को चुन लिया और उन्हें योद्धा नाम दिया। आणि यहोशूआने छावणीमधून तरुणांना निवडून घेतला आणि त्यांना योद्धा हे नाव और उन दिले. योद्धाओं का काम क्या था? आणि त्या योद्धांचं काम काय लढणं. होतं? युद्ध किससे करणं. लड़ना? आणि कोणाशी युद्ध छावनी करणं? में रहते उनसे नहीं, आणि छावणीमध्ये जी व्यक्ती राहतात त्यांच्याशी नाही, परंतु किससे लड़ना? आणि कोणाशी जो युद्ध शत्रु करणं? अटैक कर रहे हैं, आणि जो शत्रू वार करत आहे अशुद्ध आत्माओं से, यानी उनको तो मनुष्य से, उस समय उनके शत्रु मनुष्य थे। अभी हमारे योद्धाओं को किससे लड़ना है? आत्मिक सेनाओं से। आणि त्यावेळेला त्यांचे शत्रू मनुष्य होते, परंतु आता जे युद्ध आहे त्यांना कोणाशी युद्ध करायचं आहे? आत्मिक अब सैन्यांसोबत. ये योद्धा जो डर गए हैं, हम देखते हैं कि वो लोग डर गए हैं क्योंकि अनाथ वंशियों को देखकर डर गए हैं। आणि हे जे योद्धा आहे ते अनाथ वंशजांना पाहून ते घाबरले आहेत. इसलिए हम यहाँ देखते हैं कि उन सारी योद्धाओं को जो मोसेस के काल में चुने थे वो मर गए। आणि म्हणून वैसे ही लिखा है ना बाइबल में, वही लिखा है, पढ़ो। या अवधीत परमेश्वराने शपथ वाहिल्याप्रमाणे त्या संपूर्ण पीडित योद्धांचा छावणीत नाश झाला. जरा कहाँ मर गए वो? छावणी छावनी में मर गए। आणि छावणीमध्ये मेले. उसमें से एक जन भी कनान देश नहीं गया। आणि त्याच्यातला एक जण सुद्धा कनान देशामध्ये जो गेला नाही. पीढ़ी उनकी नई उत्पन्न हुई, आणि जी पिढी त्याची नव्याने उत्पन्न झाली 38 साल में जो उनके बच्चे हुए, बड़े हो गए, 18 साल हुए, 19 साल हुए, वो बच्चे गए। आणि 38 वर्षांमध्ये त्यांना जी मुलं झाली जे 18 आणि 19 वर्षाचे होते ते लोक तिथे गेले. आगे त्यांचा नायनाट होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा हात त्यांच्यावर उगारलेला होता. क्या लिखा? परमेश्वर ने जब तक वो मरते नहीं तब तक अपना हाथ रोके रखा और उनको वहां जाने नहीं दिया। 16 याच प्रकारे सर्व युद्ध पेले आणि लोकांतून त्यांचा उच्छेद झाला. वो सब मर गए और क्या हुआ? और वो सब नष्ट हुए। इसीलिए जोशुआ ने क्या किया? नए योद्धाओं को, इनके एक एक के स्थान पर नए नए योद्धाओं को भर्ती किया गया। आणि म्हणून यहोशूआने काय केलं? यांच्या प्रत्येकाच्या स्थानावरती नवीन योद्धांना भरती इसलिए केलं. जब वो लोग पूरे मिट गए, आणि जेव्हा त्यांचा पूर्णपणे नायनाट तब झाला परमेश्वर ने उनको कहा, आणि तेव्हा परमेश्वराने त्यांना अब तू म्हणाला आगे चल। आणि आता तू पुढे जा. और आगे चल, आज 24 वचन। आणि 24 वचन वाचूया. उठा, कूच करून आरडून खोरे ओलांडून जा. पहा, हेशबोनाचा अमोरी राजा सिंहोन आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. हाँ, क्या कहता है? अब तुमको आगे बढ़ना है, तुम्हें युद्ध करना है, तुम्हें वो सब मैं तुम्हारे हाथ में देता हूँ। 25 वचन। साऱ्या नभोमंडळाखाली लोकांच्या मनात आज मी पृथ्वी पर, क्या लिखा है? पृथ्वी पर सबों के मनों में आज मी तुझ्याविषयी अशी आज के दहशत दिन से क्या रहेगा? अशी दहशत डर है, दहशत यानी डर, और आणि भीती उत्पन्न करून लागेल. डराएगा, ऐसा करूंगा, ते तुझे वर्तमान ऐकून थरथर कापते तेरे बारे में सोचकर वो लोग
डरेंगे, कांपेंगे वो तुला घाबरते. और तुझे डरेंगे. तो इस रीति से परमेश्वर ने क्या किया, उन लोगों को जो योद्धाएं थे उन योद्धाओं को नष्ट किया. आणि ह्या रीतीने जे योद्धा होते देवाने त्यांना नष्ट केलं. क्यों किया? आणि का केलं? क्योंकि उनको जाना ही नहीं था वहाँ पर. आणि त्यांना तिथे जायचं नव्हतं. उनको वहाँ जाना नहीं था. आणि त्यांना तिथे जायचं नव्हतं. क्यों जाना नहीं था? आणि का जायचं नव्हतं? होता है लोग निकलना है, सब जा रहे हैं, इस्राएली लोग जा रहे हैं इसलिए गए. आणि खूप लोकांना जायचं आहे, इस्रायली लोक चालले आहेत म्हणून ते लोक गेले. जिस रात को मोसेस के द्वारा परमेश्वर ने बाहर निकाला. आणि ज्या रात्री त्यांना मोशेच्या द्वारे देवाने त्यांना तिथून बाहेर काढलं. होता है लोग जाना नहीं चाहते थे. आणि खूप लोकांना जाण्याची इच्छा नव्हती. लेकिन क्या हुआ? आणि काय हम झालं? पढ़ सकते 12वें अध्याय में, एक्सोडस के 12वें अध्याय में वहाँ ऐसा लिखा है कि फिरौन की तरफ से सबको बोला गया है तुम लोग जल्दी निकलो, यहाँ से जल्दी निकल जाओ, यहाँ रुको मत. इस रीति से फिरौन की ओर से भी जो सैनिक है, लोग हैं, वो निकलकर लोगों को बाहर निकाला. इसका मतलब कुछ लोग वहाँ रहना चाहते थे. आणि काही लोकांना तिथे राहायचं होतं. कुछ लोगों का मन ऑलरेडी मिस्र में बन चुका था. आणि काही लोकांचं जे मन होतं ते मिस्रामध्ये बसलेलं वही होतं. लोगों ने आकर क्या किया, जब बाहर निकाला तो उन लोग ने हमेशा क्या किया, परमेश्वर के विरोध में बलवा किया. आणि त्याच लोकांनी काय केलं, जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आलं ते लोक देवाच्या विरोधात बलवा करायचे. पढ़ेंगे उस वचन को. अभी हम व्यवस्था विवरण में ही है ना, तो व्यवस्था विवरण अध्याय 9 निकालो. अनुवाद अध्याय 9 और उसका 22 से 24 तक पढ़ो. आणि त्याचं 22 ते 24 पर्यंत. डिटरनॉमी चैप्टर 9 अनुवाद अध्याय 9 22 to 24. 22 ते 24 पर्यंत. नंतर तबेरा, मस्ता, किब्रोत हतोबा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त करीत राहिलात. जेव्हा परमेश्वराने कादेश बर्नेहून तुम्हाला रवाना करून सांगितले की जा व जो देश मी तुम्हाला दिला आहे तो ताब्यात घ्या, तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही. तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्वर विरुद्ध बंडच करीत आला आहात. यानी जब जिस दिन से तुम और मैं एक हम मिलने लगे, जानने लगे, तब से तुम मेरे विरोध में क्या कर रहे हो, बलवा ही करते आ रहे हो. बलवा मतलब क्या, विरोध करना. आणि बंड म्हणजे काय, विरोध अगेंस्ट करना. आणि विरोधात करणे. परमेश्वर ने कहा मैं तुम्हें मिस्र से निकालता हूँ, वो लोग बलवा दिए, हमें नहीं जाना है. आणि देवाने त्यांना सांगितलं मी तुम्हाला मिश्र देशातून काढतो. त्या लोकांनी बंड केलं. ती लोक म्हटले आम्हाला नाही जायचं. जबरदस्ती निकाला गया आणि जबरदस्ती काढण्यात पानी आलं के लिए कुड़कुड़ाने लगे. आणि पाण्यासाठी कुरकुर करू लागले. पढ़ सकते हैं एक्सोडस 17 के अध्याय में 7वें वचन में 3 दिन पानी यात्रा करने के बाद पानी नहीं मिला, इसलिए पानी के लिए वो लोग कुड़कुड़ाने लगे और वो पानी कड़वा था. आणि निर्गमन अध्याय 17 त्याचा 7 मध्ये तुम्ही वाचू शकता. 3 दिवस यात्रा केल्यानंतर त्यांना पाणी भेटलं नाही आणि जेव्हा त्यांना पाणी भेटलं तेव्हा तो पाणी कडू होता. और वहाँ पर पानी मोसेस ने वो एक लकड़ी लेकर, झाड़ लेकर, उस छोटा सा पौधा लेकर वो पानी में डालकर वो पानी को शुद्ध किया और उस जगह का नाम क्या पड़ा, मस्सा मरीबा, जो यहाँ पर दिया ना 22 वचन में मस्सा. वहाँ पर क्या काम किया उन लोगों ने, आणि तिथं काय काम केलं, गाय पानी के लिए झगड़ा किया. आणि पाण्यासाठी ते लोकांनी कुरकुर केलं आणि ते लोक भांडू ये कौन से लागले. लोग थे, आणि कोणती लोक वो होते, लोग थे आणि ती लोक होते जिनको मोसेस ने बाहर निकाला, आणि ज्यांना मोशेने बाहेर काढलं लेकिन उनकी इच्छा नहीं थी आणि त्यांची इच्छा नव्हती वाचा बांधे हुए देश में लेके जाने, आणि करार केलेल्या देशामध्ये एक अच्छे जायचे देश में जाने. आणि एका चांगल्या देशात उन्हें जायचे. लड़ना नहीं था, आणि त्यांना युद्ध करायचं उन्हें नव्हतं लड़ना नहीं था, आणि त्यांना युद्ध उन्हें करायचं परमेश्वर के नव्हतं. पीछे चलना नहीं था. त्यांना देवाच्या मागे चालायचं वो नव्हतं. जहाँ थे वो अपने आप को सुखी जानते थे. आणि ती लोक जिथे होते ते लोक स्वतःला सुखी जाणत होते. इसीलिए वो लोग ने करीब चर्च में आकर परमेश्वर के पीछे होकर उन्होंने ऐसी कुछ बातें की और दूसरों को भी वो वही काम करवाते थे. आणि म्हणून देवाच्या पाठीमागे चालून सुद्धा ते लोक अशी काही कामं करत होते आणि दुसऱ्यांना सुद्धा तेच कामं ते लोक करून घेत होते. जैसे हम यहाँ देखा तबेरा और किब्रोत हत्तावा, ये जो नाम पड़ा, आणि जसं आपण वाचलं तबेरा आणि किब्रोत हत्तबा हे जे आपण नाव वाचलं, ये गिनती अध्याय 11 में आणि हा गणना अध्याय 11 मध्ये वहाँ पढ़ सकते हैं. आणि तिथे तुम्ही वाचू शकता. गिनती नंबर्स चैप्टर 11 वर्स 3 में वहाँ पर इस्राएली लोग कुड़कुड़ा रहे थे. आणि गणना अध्याय 11 त्याचं 3 मध्ये वाचू शकता. इस्रायली लोक तिथे कुरकुर करत होते तब वहाँ नाम ये पड़ा. आणि तेव्हा तिथे हे नाव पडलं. गिनती नंबर्स गणना 11 अध्याय 11 उसका 3. त्याचं 3. यावरून त्या स्थळाचे नाव तबेरा असे पडले.
कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता. क्योंकि उन लोगों ने परमेश्वर को गुस्सा दिलाया, परमेश्वर ने अपनी आग उन पर उंडेली, क्योंकि वो लोग क्या कर रहे थे, कुड़कुड़ा रहे थे। आणि ते लोक कुरकुर करत क्यों होते. हमको परमेश्वर ने बाहर निकाला, आणि का देवाने आम्हाला बाहेर काढलं, परमेश्वर के पास आए, आणि का आम्ही देवाकडे आलो, उसकी क्या जरूरत थी, अच्छे थे ना हम लोग मिस्र देश में, आणि चांगली होतो आम्ही मिसर देशामध्ये. इसीलिए ऐसा करके, इसीलिए प्रियो हम देखते हैं कि वहाँ पर हुआ। दूसरा हम उसी अध्याय में 34 पढ़ो। त्याच अध्यायामध्ये 34. त्या स्थळाचे नाव किब्रोत हत्तबा असे पडले. हाँ, ये नाम जो हमने अभी पहले पढ़े थे उसके विषय में आपको बता रहे, वो नाम वहाँ पर आया। क्यों आया? कारण 4 लोकांनी सोस घेतला. हाँ, जिन्होंने कहा हमको मटन नहीं मिल रहा है, हमको मटन नहीं मिल रहा है, मटन नहीं मिल रहा है। अब परमेश्वर ने बहुत सारा, इतना सारा दिया। हाँ, त्यांची प्रेते त्या ठिकाणी पुरण्यात आली होती. उन्होंने ऐसा मुंह को लगाया, लेकिन वो लोग खा नहीं पाए, मर गए, क्योंकि उन लोग ने परमेश्वर को परीक्षा ली, परमेश्वर को बारंबार। ये कौन लोग थे मालूम? आणि हे कोण लोक ये होते, लोगों ने परमेश्वर पर विश्वास ही नहीं किया, आणि ह्या लोकांनी देवावरती विश्वासच केला मोसेस के नव्हता, ऊपर विश्वास नहीं किया। आणि मोशेवरती विश्वास केला अब नव्हता. हम हमारे वचन में जाएंगे, आणि आपण- इब्रानियों की पत्री में, आणि आपण एब्रिकरास पत्रामध्ये जाऊया. हिब्रू जो हम तीसरा अध्याय हम पढ़ रहे हैं, आणि एब्रीच्या आपण 3रा अध्याय वाचत आहोत. हम वो बारे में जो अभी हम वहाँ पढ़ रहे हैं, 16वां वचन। आणि 16वे वचन. कारण एकोणीही कोणी चीड आणली, मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले. किसने परमेश्वर को क्रोध दिलाया? क्या वही लोग नहीं थे जिनको मोसेस ने बाहर निकाला? आणि तीच लोक नव्हती ज्यांनी मोशेने त्यांना बाहेर काढलं होतं, सबको निकाला था ना। आणि सर्वांना काढले होते. एक भी इस्राएली वहाँ नहीं रहा था, आणि एकही इस्रायली तिथे राहिला नव्हता, इस्राएली मिस्री लोगों ने रखा नहीं था, आणि मिस्री लोकांनी ठेवलं वो नव्हतं, उसी रात निकलवाया आणि त्यांना त्याच रात्री काढण्यात आलं, और उन्हें जाना नहीं था। आणि त्यांना जायचं लेकिन वो नव्हतं. लोग ने रास्ते में क्या किया? आणि त्यांनी रस्त्यामध्ये काय केलं, परमेश्वर को क्रोध दिलाया, आणि देवाला क्रोध दिला, और खुद भी और दूसरों को भी उकसाया। आणि स्वतः सुद्धा आणि दुसऱ्याने सुद्धा उकसवलं. आगे, आणि 40 वर्षे तो कोणावर संतापला, ज्यांनी पाप केले, ज्याची प्रेती रानात पडली, त्यांच्यावर नवीन नाही. तो हमने जो अभी पढ़ा ना कि जहाँ जहाँ उन लोगों ने परमेश्वर को रिस दिलाया, उनका डेड बॉडी जलकर मर गए, फिर उनके अंदर सांप भेजे गए, ऐसे बहुत सारी बातें उनके जीवन में हुई। ये सब उनके जीवन में क्यों हुई? क्योंकि उनके पाप के कारण। आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये का झाल्या? त्यांच्या पापामुळे. लेकिन ये सब इस्राएली लोगों ने क्यों किया? आणि हे सर्व इस्रायली लोकांनी का केलं? उसका उत्तर मिलता है 19 में, वो है अविश्वास के कारण। आणि त्याचं उत्तर आपल्याला 19 वचनामध्ये भेटतं की अविश्वासामुळे. वो लोग उस वाचा बांधे हुए देश में क्यों नहीं गए? क्योंकि अविश्वास के कारण। आणि ती लोक त्या करार केलेल्या देशामध्ये का गेले नाहीत? कारण त्यांच्या अविश्वासामुळे. किस पर अविश्वास था? आणि कोणावरती अविश्वास होता? देवावरती. उनको परमेश्वर पर विश्वास नहीं था, आणि त्यांना देवावरती विश्वास नव्हता. अविश्वास यानी विश्वास न होना। आणि अविश्वास म्हणजे विश्वास नसणं. वो जिस पापों में थे उनमें उनको बहुत अच्छा लग रहा था। आणि ती लोक ज्या पापामध्ये होते त्या पापामध्ये त्यांना खूप चांगलं वाटत होतं. 12वें वचन में लिखा है, आणि 12व्या वचनामध्ये देण्यात आलं आहे, बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दृष्ट मन तुमच्यातील कोणाचे असू नये म्हणून जपा. बाइबल हमें बताती है तुम चौकस रहो। क्यों चौकस रहो? कि तुम्हारे मन में कोई बुरा और अविश्वासी मन न हो जो तुम्हें मसीह से दूर करे। आणि तुम्ही सावधान राहा, कारण तुमच्यामध्ये कोणते अविश्वासी किंवा दृष्ट मन असू नये ज्याने तुम्हाला देवापासून दूर करावं. उनका मन परमेश्वर से दूर था। आणि त्यांचं जे मन होतं ते देवापासून दूर क्यों दूर होतं. था? आणि का दूर होतं? इसलिए दूर था क्योंकि वो लोग परमेश्वर पर विश्वास नहीं करते। आणि ह्यामुळे दूर होतं कारण ते लोक देवावरती विश्वास करत वो नव्हते. लोग परमेश्वर पर विश्वास क्यों नहीं कर रहे थे? आणि ते देवावरती विश्वास का करत क्योंकि नव्हते? उनका मन मिस्र में था। आणि त्यांचं जे मन होतं ते मिसर मिस्र देशामध्ये में जो होतं. चल रहा था मूर्ति पूजा, आणि मिसरमध्ये जी काही चालत होती व्यभिचार, दारू, रगेलबाजी, रगेलबाजी, मनमर्जी, ये सब करने के लिए उनका मन उसमें था, उन्हें वो करने के लिए अच्छा लगता था। आणि त्यांना त्यांचं मन ते सर्व गोष्टी करण्यामध्ये त्यांना आवडत होतं. इसीलिए आणि यासाठी उनका विश्वास परमेश्वर पर नहीं था। आणि त्यांचा जो विश्वास होता तो देवावरती नव्हता. ये अविश्वास शुरुआत कहाँ से हुआ मालूम? आणि ह्या अविश्वासाची सुरुवात कुठून झाली? आदम की वाटिका से। आणि एडेन बागेपासून. प्रियो, अविश्वास ये सबसे बुरा पाप है। आणि प्रियांना, अविश्वास हा सर्वात वाईट पाप आहे. सबसे बुरा पाप आणि सर्वात वाईट सारे पाप पापों में, आणि सर्व पापांमध्ये सारे पापों में सबसे बुरा पाप है
आणि सर्व पापांमध्ये सर्वात वाईट पाप आहे जो मनुष्य पाप करता है आणि जो मनुष्य पाप करतो वो सारे पापों के लिए मन फिरा सकते हैं, आणि तो सर्व पापांसाठी मन फिरवू शकतो. लेकिन यही एक ऐसा पाप है जिससे इंसान दूर हो जाते, परमेश्वर से दूर हो जाते और वाचा बांधे हुए देश में जाना कठिन हो जाता है. आणि हाच एक पाप आहे जो देवापासून दूर करतो आणि जो करार केलेले जे देश आहे त्याच्यामध्ये नेण्यापासून अडवतो. ये शुरुआत अदन की वाटिका से हुई. आणि ही जी सुरुवात आहे ती एदेन बागेपासून परमेश्वर ने झाली. अदन की वाटिका में आदम और हवा को रखा. आणि देवाने एदेन बागेमध्ये आदम आणि हव्वेला कुछ ठेवलं कम था वहाँ, आणि काही कमी होतं तिथे कुछ भी नहीं. आणि काहीच इतना नाही. अच्छा था, अमर थे, मृत्यु नहीं था. अगर वो फल नहीं खाते तो हम भी वहीं पर होते, आणि जर त्यांनी तो फळ खाल्ला नसता तर आपण सुद्धा तिथेच असतो हम भी वहीं पर रहते. आणि आपण सुद्धा तिथेच राहिलो असतो, सुख घेतलं असतं पृथ्वी का कष्ट और क्लेश नहीं रहता. आणि पृथ्वीवरचं क्लेश आणि कष्ट नसतं. सब खेती करने वाले, सारे पुरुष खेती करने वाले उधर होते आणि सर्व पुरुष शेती करणारे तिथे और असते हम सब मदद करने वाले होते. आणि आपण सर्व मदत करणारे इतना असतो अच्छा लाइफ था उधर. आणि किती चांगलं जीवन लेकिन होतं ते. शैतान ने क्या किया? आणि शैतानाने काय केलं अविश्वास के बीच आदम और हवा के बीच में डाल दिया. अविश्वास हे बी त्याने आदम आणि हवेमध्ये हवा पेरलं को कहा, आणि हवेला सांगितलं क्या परमेश्वर ने ऐसा कहा है कि तुम्हें कोई भी फल नहीं खाना है? आणि काही देवाने तुम्हाला असं सांगितलं आहे की कोणतंही फळ खायचं नाहीये ऐसा परमेश्वर ने बोला था क्या? आणि असं देवाने सांगितलं होतं का नहीं. लेकिन उसने क्या, कौन सा डाउट डाला उसने? आणि त्याने काय शब्द पेरलं उसने अविश्वास कैसे डाला? आणि त्याने अविश्वास कसा टाकला सर, ये जो वाटिका के फल खाने को तुमको मना किया है ना, आणि या बागेतील फळ खाण्यासाठी तुम्हाला मना केला आहे उसने ना? कहा नहीं नहीं, आणि तिने सांगितलं नाही हम सब फल खा सकते हैं. आणि आम्ही सर्व फळं खाऊ शकतो. सिर्फ बीच में जो हाँ उसका फल हमें खाने को मना किया है. हम खाएंगे तो हम मर जाएंगे. आणि जो मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ खाण्यासाठी आम्हाला मना केलं आहे आणि जर आम्ही ते खाऊ तर आम्ही मरून जाऊ. फिर उसने क्या कहा? आणि त्याने काय कैसे म्हटलं अविश्वास दिखाया. आणि कसा अविश्वास दाखवला. उसका विश्वास तभी भी था जब उसने सकारात्मक बताया कि हम सब फल खा सकते हैं. आणि तिचा विश्वास तेव्हा सुद्धा होता जेव्हा त्यांनी सकारात्मक सांगितलं की आम्ही सर्व फळं खाऊ शकतो. जब उसने कहा नहीं तुम नहीं मरोगे, आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही नाही मरणार बल्कि तुम परमेश्वर के समान हो जाओ, आणि तुम्ही देवाच्या समान बनाल बस उसने इस बात पर विश्वास कर आणि तिने या गोष्टीवरती विश्वास केला परमेश्वर पर अविश्वास दिखाया. आणि देवावरती अविश्वास दाखवला. परमेश्वर ने क्या बोला था? आणि देवाने काय सांगितलं होतं मरोगे. आणि तुम्ही मराल. ये सच था, आणि हे खरं लेकिन होतं उसे एक्सेप्ट न करना. आणि त्याला स्वीकार न करता और उसने किसको ग्रहण किया? नहीं मरेंगे, आणि तिने कशाला स्वीकार केलं की नाही मरणार झूठ को. आणि खोट्याला तिने इसीलिए अविश्वास का बीज उसके अंदर आ गया आणि म्हणून अविश्वासाचं बीज तिच्यामध्ये आलं और उसने वो फल खाया. आणि तिने ते फळ खाल्लं और खाने के कारण क्या हुआ? आणि खाल्ल्यामुळे काय झालं आज्ञा उल्लंघन है. आणि आज्ञा उल्लंघन आहे. अविश्वास आज्ञा उल्लंघन कराती है. आणि अविश्वास आज्ञा उल्लंघन करते. अविश्वास परमेश्वर से बलवा करवाती है. अविश्वास देवाशी विद्रोह करवते अविश्वास परमेश्वर से दूर लेके जाती है. आणि अविश्वास देवापासून दूर घेऊन जातो. अविश्वास परमेश्वर का क्रोध लाती है. अविश्वास देवाचा क्रोध आणतो. अविश्वास परमेश्वर से मृत्यू लाती है. अविश्वास देवाकडून मृत्यू आणतो. फिर से बताती हूँ, आणि पुन्हा सांगते जब तक वो विश्वासी थे, आणि जोपर्यंत ते विश्वासी होते सुखी थे, सुखी होते मृत्यू नहीं थी, मृत्यू नव्हता सब परमेश्वर निकट था, आणि देव त्यांच्या जवळ होता. आशीषित थे वो. आशीर्वादित होते ते. लेकिन जिस क्षण में उन्होंने परमेश्वर के वचन को, जो उसने कहा था, उसको न छोड़कर उसने किसको ग्रहण किया, स्वीकार किया? शैतान की बातों को. आणि देवाने जे काही वचन सांगितलं होतं त्या गोष्टीला सोडून तिने काय ग्रहण केले? शैतानाच्या गोष्टींना. जैसे उसने उस बात को ग्रहण किया, आणि जसं तिने त्या गोष्टीचा स्वीकार केला और इसका मतलब उसने परमेश्वर पर अविश्वास दिखाया. आणि याचा अर्थ की तिने देवावरती अविश्वास उसका दाखवला. परिणाम क्या आया? आणि त्याचा परिणाम काय आला? पाप. पाप. अविश्वास ने पाप जगत में लाया, अविश्वासाने पाप जगामध्ये उसके आणलं, शरीर में लाया. त्याच्या शरीरामध्ये उसने आणलं. पाप किया, वो फल तोड़ा, खाया, खुद भी खाया और दूसरे को भी पाप में गिराया. तिने पाप केलं, ते फळ खाल्लं आणि स्वतः सुद्धा खाल्लं आणि दुसऱ्याला सुद्धा पापामध्ये पडवलं. पाप ऐसा ही है, आणि पाप असंच खुद आहे, भी करते हैं स्वतः सुद्धा करतात और दूसरों को भी करवाते हैं. आणि दुसऱ्यांना सुद्धा करवतात. उसने खाया, आणि तिने खाल्लं पति को बोला बहुत अच्छा है, आणि नवऱ्याला सांगितलं खूप चांगलं आहे, खाओ, तुम्ही खा हम नहीं मरेंगे. आणि आपण नाही मरणार. क्या बोली उसने? आणि तिने काय सांगितलं? हम नहीं मरेंगे, आणि आपण नाही मैं मरणार. नहीं मरी, आणि मी नाही मेली तुम भी नहीं मरोगे. आणि तुम्ही सुद्धा नाही मरणार. वो सेम जो बीज आणि ते जे बी अविश्वास का, आणि अविश्वास उसने असेल अपनी ओर से
आदम को दिया। आणि तिने स्वतःकडून आदमाला दिले आदम को भी चॉइस था। आणि आदमाला सुद्धा निवड होती। आदम ने विश्वास पकड़ना मांगता था, नहीं नहीं परमेश्वर ने कहा है ना मरेंगे तो मरेंगे, नहीं 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 खाएंगे आणि मैं नहीं खाऊंगा। आणि आदमाने विश्वासाला पकडून ठेवलं पाहिजे होतं की देवाने सांगितले की आपण हे फळ नाही खायचं, तर आपल्याला नाही खायचं आणि आपण मरणार आहोत तर निश्चय मरू। लेकिन उसने क्या किया? आणि त्याने काय केलं? उसने भी अविश्वास स्वीकार किया आणि त्याने सुद्धा अविश्वासाचा स्वीकार केला झूठ को ग्रहण किया आणि त्याने खोट्याला स्वीकारलं और क्या किया? उसने वो खाया। आणि त्याने काय केलं ते खाल्लं। दोनों के अंदर, स्त्री और पुरुष दोनों के अंदर अविश्वास अंदर घुस गया। अविश्वास घुसा, अविश्वास के कारण पाप आया, पाप के कारण बलवा आया, बलवा करने के कारण क्रोध आया, शिक्षा आई, मृत्यु आई। और इतना आच्छादन की वाटिका से जो परमेश्वर वहाँ था उनके बीच में, उनसे दूर हो। आणि त्याने दोघांनी सुद्धा ते फळ खाल्लं आणि ते फळ खाऊन त्यांनी अविश्वास दाखवला। अविश्वासामुळे काय झालं? पाप आलं, पापामुळे मरण आलं आणि मरणामुळे काय झालं? त्यांच्यावरती दंड आला। इसलिए अविश्वास क्या करता है? पाप लाता है, आज्ञा उल्लंघन लाता है और आज्ञा उल्लंघन इंसान को कठोर कर देता है। आणि म्हणून पाप काय करतं? आज्ञा उल्लंघन आणतं आणि आज्ञा उल्लंघन हे काय करतं? मनुष्याला कठोर करतं, कठोर बना देता है। आणि कठोर बनवतं। इसलिए जो इस्राएली थे वो कठोर क्यों हुए? आणि म्हणून इस्रायली लोक जे होते ते कठोर का बनले? इसलिए कठोर हुए क्योंकि पाप के कारण, आज्ञा उल्लंघन के कारण। आणि पापामुळे आणि आज्ञा उल्लंघनामुळे उन्होंने परमेश्वर की आज्ञाओं को तोड़ तोड़ कर बारंबार तोड़ कर कठोर हो गए थे। आणि फिर उनको कुछ फीलिंग नहीं हो रहा था कि इससे परमेश्वर दुखी हो रहा है, इतना परमेश्वर का क्रोध आ रहा है, वो लोग मर रहे, हम भी मर जाएंगे, कोई फीलिंग नहीं था क्योंकि वो लोग कठोर हो गए थे। आणि ते लोक कठोर बनले होते। अगर आज इस दीवार को कुछ फीलिंग होगा आणि या भीतीला काही जाणीव होईल, भावनाएं आएगी, आणि काही भावना मैं येतील, मर रही हूँ, तुम लोग मर रहे हो तो, आणि मी मरत आहे, तुम्ही मरत आहात, अगर ये गिरने पर, आणि मी पडल्यावर, मेरे ऊपर गिरने पर आणि माझ्यावरती पडल्यावर मैं दब जाऊंगी, आणि मी दबून जाईल, ऐसे कुछ दर्द होने वाला है। आणि मला काही त्रास होणार आहे। क्यों? क्योंकि ये कठोर है, का? कारण हे कठोर आहे, निर्जीव है। निर्जीव आहे। वैसे ही आज्ञा उल्लंघन अविश्वास के द्वारा आया हुआ पाप, और पाप के कारण जो आज्ञा उल्लंघन आती है वो मनुष्य को क्या करती है? कठोर करती है। इसलिए आज देखो संसार के लोगों के बारे में अगर हम देखेंगे, आज हम उनको इतना चमत्कार लोग देखते हैं, यीशु के बारे में सुनते हैं, लेकिन अविश्वास के कारण वो कठोर है, इसलिए वो यीशु के पास नहीं आते, यीशु की बुराई करते हैं, या फिर बोलेंगे नाही आम्हाला नाही हो, आमच्या देवी देवतांचं कोण करणार, आमच्या समाजाचं काय होणार, आमच्या लोकांचं काय होणार, आम्हाला नाही करणार। फिर हम सोचते हैं अरे इतना यीशु का चमत्कार देखा, यीशु इतना अच्छा है, फिर ये लोग क्यों नहीं समझ पाते, क्यों नहीं यीशु के पास आते? क्योंकि कठोर। आणि एवढे येशूचा चमत्कार बघतात तरी सुद्धा हे लोक येशूकडे का येत नाहीत? कारण ते लोक कठोर आहेत। मालूम ना, विश्वास जहाँ है वहाँ कार्य होता है। आणि विश्वास जेथे आहे तिथं कार्य होतं। जब वो जिसमें पीठ का दुष्टात्मा था, आणि ज्याच्यामध्ये पीठचा दुरात्मा होता, उसके पिताजी ने यीशु को कहा तू कुछ कर सकता है तो कर। आणि त्याच्या वडिलांनी त्या येशूला सांगितलं की तू जर काही करू शकतोस तर तू कर। यीशु ने बोला ऐसा क्यों बोला तुम? आणि येशू म्हटलं की विश्वास विश्वास है म्हणाला, वहाँ सब कुछ हो सकता है। आणि जर विश्वास आहे ते तिथे सर्व काही होऊ उसने बोला शकतं। मेरे अविश्वास के लिए दया कर, क्षमा कर, लेकिन तू मेरे बेटे को बचा। मैं विश्वास करता हूँ तू कर सकता है, आणि माझ्या अविश्वासामुळे तू मला क्षमा कर, आणि मी विश्वास ठेवतो तू सर्व काही करू शकतोस। और इसीलिए वो बेटा बचाया गया। आणि म्हणून त्याचा मुलगा वाचवण्यात आला। विश्वास हम क्या करते हैं? रूप को देखकर नहीं चलते, आणि विश्वास रूपाला बघून चालत नाही, हम परिस्थितियों को देखकर नहीं चलते, आणि परिस्थितीला बघून चालत नाही, हम विश्वास से चलते हैं। आणि आपण विश्वासाद्वारे विश्वास चालतो। मतलब अनदेखा बात, आणि विश्वास म्हणजे न पाहिलेली गोष्ट, परमेश्वर दिखता नहीं आणि ते दिसत नाही, पर हम उस पर हाँ है उसे कहते हैं विश्वास। आणि आहे याला म्हणतात विश्वास। हिब्रू का जो 11 का 1 में यही है ना, विश्वास की व्याख्या दी गई है ना। आणि इब्रानीपत्र 11:1 मध्ये हीच व्याख्या देण्यात आलेली आहे। उसमें क्या बोला है? अनदेखी वस्तुओं का प्रमाण, आणि न पाहिलेल्या गोष्टीचं प्रमाण। मालूम है? तो परमेश्वर पर जो हम विश्वास करते हैं कि परमेश्वर है, दिखता नहीं लेकिन है, आणि देवावरती जेव्हा आपण विश्वास करतो की देव आहे, तो दिसत नाही तरी सुद्धा आपण म्हणतो आहे, और उसके आज्ञाओं के अनुसार हम चलते हैं, उसे कहते हैं मेरा विश्वास। आणि त्याच्या आज्ञेच्या नुसार आपण चालतो त्याला म्हणतात माझा विश्वास। प्रियो,
हम बहुतायत बार जैसे हम बाइबल में एक उदाहरण देखेंगे दावीद का। आणि बायबलमध्ये आपण एक उदाहरण पाहूया दावीदाचं. दावीद भी अपने जीवन में रोज के जीवन में चलते चलते वो बहुत अच्छा विश्वासी था, प्रभु के राज्य में बहुत अच्छा विश्वासी था वो। आणि तो देवाच्या राज्यामध्ये एक खूप चांगला विश्वासी होता. लेकिन शाऊल का सामना करके करके उसके जीवन में आने वाली कठिन परिस्थितियों में होते होते अचानक एक दिन उसके मन में एक अविश्वास आ गया। आणि शाऊलाचा सामना करता करता आणि त्याच्या जीवनामध्ये उसके 2 बार जीवन में हुआ आणि एकदा नाही परंतु 2 वेळा त्याच्या जीवनामध्ये झालं. और हम देखते हैं कि उसने अविश्वास कैसे दिखाया। आणि त्याने अविश्वास कसा दाखवला. पढ़ेंगे पहला सैमुएल पहिला शमूएल 27 अध्याय 27 और उसका 1 आणि त्याचं 1. और उसके अविश्वास को का प्रतिफल यानी दंड कैसे उसको मिला और फिर वो वापस कैसे बदल गया, परमेश्वर ने उसको उसमें से बाहर निकाला, बहुत अच्छा रीति से निकाला ना। तो पहला सैमुएल अध्याय 27 उसका 1, फर्स्ट सैमुएल चैप्टर 27 वर्स 1। पहिला शमूएल 27 त्याचं 1. दावीद आपल्या मनात म्हणाला. हाँ, दावीद अपने मन में कहने लगा। अभी विश्वास और अविश्वास कहाँ होता है? आणि विश्वास आणि अविश्वास कुठे असतो. इसीलिए मन ये युद्ध भूमि है। आणि म्हणून मन ही एक युद्धभूमी आहे. आपको अविश्वासी बनाने के लिए, मुझे अविश्वासी बनाने के लिए शैतान मेरे मन में ही बात करेगा। तुम्हाला अविश्वासी बनवण्यासाठी आणि मला सुद्धा अविश्वासी बनवण्यासाठी शैतान आपल्या मनामध्ये वो बोलतो. किसी का रूप लेकर, आणि तो मनाचं रूप घेऊन सांप का रूप लेकर मेरे पास नहीं आएगा, आणि सापाचं रूप घेऊन तो माझ्याजवळ नाही इंसान का येणार. रूप लेकर आएगा, आणि मनुष्याचं रूप घेऊन येईल. लेकिन सांप का रूप लेकर नहीं आएगा, क्योंकि मैं सांप का सुनूंगी नहीं, आप सुनेंगे नहीं, आप बात करेंगे तो आप बोले तो क्या बोले आप कुछ कर, यही हो सच है। भी उस समय सांप बात करता था, आणि त्यावेळेला साप बोलायचा इसीलिए वो हवा के साथ बात किया। आणि म्हणून त्यांनी हवेसोबत तो बोलला. हमारे साथ बात, हमारे मन पर हमला करने के लिए एक शैतान आत्मिक रीति से मन में बात करेगा, दूसरा इंसानों से, कभी विश्वासियों से भी जो निर्बल विश्वासी है, और दूसरा अविश्वासी जो ज़्यादा करके आप जिन पर टोच के बोलने वाले, आप जिन पर भरोसा करते हैं उनके सामने आप कुछ नहीं उल्टा बोल नहीं पाएंगे, ऐसे लोगों को पकड़ेगा। आणि तुमच्या मनावरती वार करण्यासाठी शैतान काय करेल, तुमच्या मनाद्वारे बोलेल किंवा कोणत्यातरी निर्बल मनुष्याला पकडेल ज्याच्यासमोर तुम्ही काही बोलू शकणार नाही. तो इसीलिए प्रियो हमेशा याद रखना, आणि म्हणून प्रियांना नेहमी लक्षात ठेवा. मसीह लोगों के अंदर, आपके अंदर, मेरे अंदर अविश्वास ये न आने के लिए आणि तुमच्या आतमध्ये माझ्या आतमध्ये अविश्वास हा न येण्यासाठी हमें हमेशा जागरूक रहना चाहिए। आणि आपल्याला नेहमी जागृत असलं हमने 12 पाहिजे. वचन पढ़ा ना कि तुम चौकस रहो, आणि जे आपण 12 वचन वाचलं की तुम्ही सावधान कि राहा हम कैसे भी परमेश्वर से दूर न हो जाए। आणि आपण काही करून देवापासून दूर जाऊ नये. इसलिए हमारे मन में अगर कोई भी गलत परमेश्वर के या वचन के अगेंस्ट आला तो हम तुरंत उसे सकारात्मक बोलना। आणि म्हणून जर आपल्या मनामध्ये काही देवाच्या विरुद्ध किंवा देवाच्या वचनाच्या विरुद्धमध्ये टाकलं तर आपण लगेच सकारात्मक बोलायचं जैसे आहे. अगर सोचो तुम्हारी बीमारी ठीक नहीं हो रही, आणि जर तुमचा आजारपण या आपकी चांगलं होत परिस्थिति नाही, चेंज नहीं हो रही, तुमची परिस्थिती बदलत नाही, तो आपके मन में डालेगा आणि तो तुमच्या मनामध्ये टाकेल देव तुला प्रेम नहीं करता, और परमेश्वर तुझसे प्यार नहीं करता त्याला प्रेम जास्त होते। और उससे ज्यादा प्यार करता है. बघितलं त्यांची परिस्थिती किती चांगली झाली, और उसकी परिस्थिति कितनी अच्छी हुई अशी का आमची माझी नाही, तुझी नाही झाली अजून, और तेरी नहीं हुई अब तक, तुला प्रेम नाही करत। और तुझे प्यार नहीं करता. देव पक्षपात करतो, और परमेश्वर पक्षपात करता है. तिथे तुला फरक जाणवतोय, और तुझे फर्क दिखाई देता है. देव पक्षपाती आहे, और परमेश्वर पक्षपाती है. देव अशा गोष्टी करतो। और परमेश्वर ऐसी बातें करता है. बघितलं त्याची प्रार्थना ऐकली, तुझी नाही ऐकली, और देखा तेरी प्रार्थना को नहीं सुना, उसकी प्रार्थना को अशा सुना. रीतीने त्या टायमाला तो आपल्या मनाशी बोलतो, और इस रीति से वो हमारे मन में बात आणि करता आपण है. जर त्याला ऍक्सेप्ट केलं, और अगर हमने उसे ग्रहण किया, बरोबर आहे, और सच बात है, देव पक्षपात करतो। और परमेश्वर पक्षपात करता है. ही पण त्या दिवशी प्रार्थना केली, हिने पण केली, हिची प्रार्थना ऐकली, माझी नाही ऐकली, बरोबर आहे, देव पक्षपात करतो। और परमेश्वर ने उसकी प्रार्थना को सुना, मेरी प्रार्थना को नहीं सुना, परमेश्वर पक्षपात करता है. तिथून तुमच्या मनात अविश्वासाचं बी पेरलं गेले। और वहाँ से आपके मन में अविश्वास का बीज बोया गया है. शैतानाला माहिती आहे कसं खत पाणी द्यायचं, और शैतान को मालूम है किस रीति से उसको पानी डालना है. तो मध्ये मध्ये अशा गोष्टी तुमच्या जीवनात आणेल ना, और बीच बीच में ऐसी बातें आपके जीवन में तो तुम्हाला लाएगा खत पाणी देत राहते, और वो आपको पानी डालता रहेगा. अजून तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येईल, और आपकी प्रार्थना में व्यत्यय आएगा. ज्यात तुमच्या जमिनीचं काम नाही झाले, दुसऱ्यांच्या जमिनीचं काम झालं, और आपकी जमीन का काम नहीं हुआ लेकिन दूसरे तुम्ही की अजून जमीन का काम भाड्याच्या हुआ. घरी आणि त्याला
त्यांचे स्वतःची घरं होतात ते. और आप अभी तक भाड़े के घर में और उन लोगों का खुद का घर हुआ है। अजून ते खत पाणी तुमच्या मग तुम्हाला माहिती पडेल काय द्यायचं तिच्याकडे जाऊन काय नाही. देव पण तिथे पण जावा, तिथे पण तसंच आहे. और वहाँ पर भी वैसा ही है। त्यांच्याबरोबर तर लागू विश्वास करा, होईल ठीक होईल, काय लवकर होत नाही. और कुछ जल्दी नहीं होता। तेव्हा अविश्वास होतो. मग तिथं जाणं माणसाला आवडत नाही. और वहाँ पर जाना मनुष्य को पसंद नहीं आता। त्या टायमाला जर तुम्ही असं म्हटलात, और उस समय पर अगर आपने इजराइल से कहा, बायबल सांगतं देव पक्षपात करत नाही. और बाइबल बताता है परमेश्वर पक्षपात नहीं प्रत्येक करता। गोष्टीची एक वेळ आहे. और हर एक बात का एक समय त्याची है। वेळ जवळ होती म्हणून त्याचं झालं, माझी पण वेळेवर माझं होईल. और उसका समय नजदीक था इसलिए उसका हो गया, और मेरा समय जब आएगा तब मेरा भी हो जाएगा। ख्रिस्तात माझा अंत चांगला आहे. और मसीह में मेरा अंत अच्छा है। माझा आज दुःख आहे, पण पुढं दुःखाचा आज टाइम आहे, पुढं सुखाचा टाइम आहे. और अभी दुख का समय है, लेकिन आगे जाकर सुख का समय आएगा। दुःखाचा उपभोग घेते तू, सुखाचाही घे. और दुख का मैं अभी उपभोग ले रही हूँ तो सुख का भी लूंगी। कारण आपण विश्वासाने चालतो, त्यावेळेला आपण विश्वास बोलतो. और विश्वास बोलता है। आपल्यामध्ये सदोदित विश्वास राहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे माहिती? और हमेशा हमारे अंदर विश्वास करने के लिए हम लोगों ने क्या करना आपला चाहिए? विश्वास वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? और हमारा विश्वास को बढ़ाने के लिए हम लोगों ने क्या करना चाहिए? पहिले प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना सदैव आपण प्रार्थनेत राहिलं पाहिजे. प्रभू माझा विश्वास वाढव, विश्वासात मी खंबीर राहून दे, माझा विश्वास कधी कमजोर होऊन देऊ नको. और प्रभु मेरा विश्वास को तो बड़ा विश्वास में कभी भी मैंने कमजोर नहीं होना चाहिए। दूसरा उपवास करणे. वचन काय? वचन जास्त ऐकायचं. और वचन ज्यादा सुनना है। जेवढं तुम्ही वचन ऐकता और जितना आप वचन को सुनते तेवढा हो तुमचा विश्वास वाढतो. और उतना आपका विश्वास बढ़ता है। साक्ष ऐकायचे. और गवाही को सुनना है। कारण जेव्हा आपण साक्षी ऐकतो ना, और जब हम गवाही को सुनते हैं तेव्हा आपल्याला म्हणजे येशूच्या गोष्टी ऐकायच्या. और यीशु के बारे में सुनना है। तुम्ही येशूच्या कोण बोलतं, तुम्हाला प्रीचिंग करत आहे, और कोई प्रीचिंग करता वचन है समजवत आहे, और वचन को समझाता है साक्ष देत आहे, या फिर कोई गवाही देता त्याने है आपला विश्वास वाढतो. और उसके द्वारा हमारा विश्वास बढ़ता है। तिसरा तीसरा वचन बोलल्याने. और वचन बोलने के द्वारा। जेवढं तुम्ही वचन बोलता, और जितना आप वचन बोलते जसं मी हो सांगितलं थोड्या वेळात की देवाचं वचन सांगतं देव पक्षपात करत नाही, देवाकडे पक्षपात नाही. और परमेश्वर का वचन के तो परमेश्वर पक्षपात नहीं करता। हे मी बोलल्याने काय झालं, माझ्यात विश्वास वाढला. और ये बोलने के द्वारा मेरे अंदर विश्वास बढ़ा। प्रत्येक गोष्टीची वेळ आहे. काय रे हे वचन आहे? और हर एक बात का समय ये वचन है। समुपदेशक मध्ये और समुपदेशक त्याने काय झालं, और उसके द्वारा क्या हुआ? माझा अजून विश्वास वाढला. और मेरा और विश्वास बढ़ा। त्या समुपदेशकामध्ये असं लिहिलंय, पहिलं दुःख नंतर सुख. आणि दुःखाचा उपभोग येते, नंतर सुखाचा आहे. और समुपदेशक में लिखा गया है कि पहले दुख है, बाद में सुख है। मैं अभी दुख उठा लिया तो बाद में सुख भी उठाऊंगी। नंतर माझा अंत ख्रिस्तात चांगला आहे, कारण बायबल सांगतो तुम्हाला अंत धार्मिकता आहे. म्हणजे चौथं वचन, ते पण वचनानुसार बोलली. त्याने काय होतं, जसं आपण प्रोक्लेम करतो विश्वास वाढायला लागतो. और जैसे हम बोलते मजबूत हैं होतो. और विश्वास बढ़ने लगता है, विश्वास मजबूत हो जाता है। चौथा आहे पवित्र आत्मा. और चौथा है पवित्र आत्मा। पवित्र आत्मा सगळ्यात बेस्ट विश्वासाचा आत्मा आहे तो. और पवित्र आत्मा ये विश्वास का आत्मा आणि है। हमेशा विश्वासाच्या आत्म्याशी बोलायचं. और इसी कारण हमेशा विश्वास के आत्मा के साथ बोलना है। अविश्वासशी जर तुम्हाला लढायचं असेल तर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये विश्वास खंबीर राहण्यासाठी, विश्वासात मजबूत राहण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला ह्या गोष्टी केल्या पाहिजे. और विश्वास में मजबूत रहने के लिए आपका विश्वास बढ़ने के लिए आपको ये सब बातें करना येशू चाहिए। म्हणाला की मी जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा मी पृथ्वीवर विश्वास आढळेल का मला. और यीशु ने कहा जब मैं पृथ्वी के ऊपर आऊंगा तो मुझे विश्वास मिलेगा क्या? म्हणजे लोक थंड पडतील, और लोग ठंडे पड़ जाएंगे विश्वास गमावतील. और विश्वास को आपली गंवाएंगे। चर्च मध्ये आलेल्या लोकांबाबतीत मी बोलत आहे. और चर्च में आने वाले लोगों के बारे में मैं बोल रही लोक हूँ। अगदी म्हणतील काय जायचं चर्चला, नको आता काय भेटतंय, नाही काय खरंय काय, अशा टाकलेले अनुभवी घेतलेले लोक पण थंडे पडतील. और जिन्होंने परमेश्वर का अनुभव लिया है वो लोग भी ठंडे पड़ जाएंगे। म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, और इसलिए प्रिय याद आपल्याला रखो विश्वास सांभाळायचा आहे. और हमें विश्वास को संभालना आपल्याला है। आपला विश्वास स्वर्गात नेणार आहे. और हमारे अंदर का विश्वास हमको स्वर्ग में लेकर जाने वाला है। त्यांच्या अविश्वासामुळे हे कनान देशात गेले नाही. आपल्या विश्वासाने आपण आपल्या कनान देश, आपला कनान देश कुठे आहे? और हमारा कनान देश कहाँ है? स्वर्गात जाऊ. स्वर्ग में जाएंगे। माहिती पडलं, कधी कधी ना दृष्ट तुम्हाला हे पण टाकेल, तू कधी स्वर्गात जाणार. और कभी कभी दृष्टि डालेगा तो कभी स्वर्ग में नहीं जाएगा। पण हमेशा बोला, नाही माझा येशू मला बोललाय मी स्वर्गात घेऊन जाईल, मी नक्की जाईल. स्वर्ग माझं स्वदेश आहे, माझं घर आहे. और स्वर्ग मेरा स्वदेश है, मेरा घर है। और ये वचन है।
तिथे जाणारच आहे, और मैं वहाँ पर जाने ही वाला हूँ। पापी आहे, और तू पापी है येशू पाप्यांसाठी जाणार। और यीशु पापियों के लिए आया है। मला कळालं, और हमको तुम्ही समझ में लक्षात आया ठेवा। और इसलिए याद रखो। आपल्याला स्वर्गात जायचं आहे आणि विश्वास, आपला विश्वास आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार। और हमें स्वर्ग में जाना है और हमारा विश्वास हमको स्वर्ग में लेकर कधी जाएगा। कधी ख्रिस्ती लोकांच्या मनावर सुद्धा अविश्वासाचं दडपण येतं। कधी कधी अविश्वासाचं, आता आपण दाविदाबद्दल बघत आहोत, दाविदाच्या जीवनात चाललेल्या परिस्थितीमुळे काय झालं बघा। और दाऊद की जीवन में जो कुछ भी परिस्थिति चल रही थी उसके कारण क्या हुआ। 27 दावीद आपल्या मनात म्हणाला, मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून पडणारच, तर फलिष्त्यांच्या देशात पळून जावे, यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही। हा चांगला उपाय होता का? और याचा उपाय था क्या? पॅलेस्तीन देशात जाणं। और फलिष्त देश में जाना। तो देश त्याचा होता का? और वो देश उसका था क्या? त्या पॅलेस्तीनशी तो लढला ना, और फलिष्तियों के साथ उसने युद्ध किया गोलियातला मारलं। और गुलियात को त्याच्या मारा। नेक्स्ट अध्यायामध्ये आपण वाचलं की तो पॅलेस्तीन लोकांशी लढला और फलिष्तियों के साथ उसने युद्ध किया। आणि अभी वो किससे हात मिलाने जा रहा है? पॅलेस्तीन से। आणि आता तो कोणाच्या हात मिळवायला चाललेला आहे? फलिष्ती शाऊल लोकांशी। उसे मार सकता था क्या? आणि शाऊल त्याला मारू शकत होता का? इतने टाइम से शाऊल उसको मार रहा था, लेकिन मारने दिया क्या परमेश्वर ने? आणि एवढ्या वेळेपासून शाऊल त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु देवाने त्याला मारून दिला आगे का? मरने देता क्या? आणि पुढे सुद्धा मरून दिलं असतं का? नहीं ना। नाही ना। लेकिन देखा उसने क्या किया? इस कृति के द्वारा उसके मन में शैतान ने बात किया कि इधर रहने से बेटर है तू पॅलेस्तीन देश में जा, सुरक्षित रहेगा। उसने उस कृति के द्वारा क्या किया? उस बात को एक्सेप्ट किया, उसके मन की बातों को, और मन की बातों को एक्सेप्ट करके वो कहाँ गया? ग्रहण करके परमेश्वर पर अविश्वास दिखाया कि तू मुझे जो ये जहाँ मैं रह रहा हूँ वहाँ शायद मुझे शाऊल मार सकता है, इसलिए मैं पॅलेस्तीन देश में जा रहा हूँ, वहाँ मैं सुरक्षित रहूँगा। देखो उसके अविश्वास का फल उसको क्या मिला। 30 अध्याय पढ़ेंगे, 30 अध्याय, ते सत्य आहे। पहिला सैमुएल 1 सैमुएल 30 उसका 6। पहिला शमूएल अध्याय 30 त्याचा 6। तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्यासाठी शोकाकुल होऊन दावीदाला दगडमार करावा असे म्हणू लागले। पण दावीद आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला। आता अभी उसने परमेश्वर को भिस्त रखा, परमेश्वर पर भरोसा करा। फिर से वापस पढ़ना। तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला। दावीद बड़े संकट में पड़ा। कौन सा संकट था? संकट ये था कि जब वो अमालेकियों से यहाँ पर वो पॅलेस्तीयों के साथ युद्ध करने के लिए गया, आणि तो फलिस्ती लोकांशी युद्ध करण्यासाठी गेला। पॅलेस्तीयों में आकर वो रहा। जैसे उसने मन में सोचा ना कि मैं पॅलेस्तीयों के देश में जाऊंगा, और जैसे उसके मन में जो शैतान ने विचार डाला था वैसे ही वो किया। आणि जसं शैतानाने त्याच्या मनामध्ये विचार टाकला होता त्या रीतीने त्याने केलं। और पॅलेस्तीयों के राजा ने शाऊल के विरुद्ध युद्ध किया। आणि फलिस्तीच्या राजाने शाऊलाच्या विरोधामध्ये युद्ध केलं। और पॅलेस्तीन के राजा ने इसे कहा, दावीद तू भी चल मेरे साथ युद्ध करो। आणि फलिस्तीच्या राजाने दावीदाला सांगितलं, दावीद तू सुद्धा माझ्यासोबत युद्ध इतना बड़ा कर। संकट कि वो अभी अपने भाइयों के साथ मारामारी करना पड़ता उसको। आणि एवढं मोठं संकट की आता त्याच्या भावासोबत त्याला मारामारी करायला वो लागलं। तो अच्छा है कि परमेश्वर ने दया की, आणि ते तर चांगलं आहे, देवाने त्याची दया केली अपने भाइयों को मारने का बड़ा पाप से बचाया। आणि दावीदाला त्याच्या भावांना मारण्याच्या मोठ्या पापापासून देवाने त्याला जो वाचवलं। लोग थे, जो सेनापति, वो लोगों ने बोला नहीं बाबा, अपने वहाँ जाकर वो उनसे मिल गया तो भरोसा नहीं किया, हमसे ही युद्ध के लिए उतर गया तो नहीं चाहिए, और उसको वापस भेज दिया। इसीलिए उसे उस युद्ध के स्थान से वापस भेज दिया। लेकिन जब वो युद्ध को जा रहा था उनके साथ, तभी अमालेकियों ने क्या किया? इनके ऊपर, इसके जो कबीला था वहाँ पर आकर अटैक किया। बीवी बच्चे, खाना पीना, सोना चांदी जो कुछ था सबको लेकर गुलाम बनाकर लेकर गए। आणि जेव्हा तो युद्धासाठी चालला होता तेव्हा अमालेकीने काय केलं? त्याच्यावरती आक्रमण केलं आणि त्याचं जे काही होतं ते सर्व काही त्याची संपत्ती लुटून घेतली आणि त्यांना बंदी करून घेऊन गेले। कभी भी याद रखो, जब हम कोई गलत चुनाव करते हैं तो शिक्षा मिलती है। आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण चुकीची निवड करतो तेव्हा आपल्याला शिक्षा मिळते। सुरक्षित था यहाँ पर, आणि सुरक्षित होता तो येथे। वहाँ लिखा है कि ये संकट आने के बाद आगे, पण दावीद आपला देव परमेश्वर दाऊद बड़े संकट में पड़ा। तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्यासाठी शोकाकुल होऊन दावीदाला दगडमार किसको करावा। मारने वाले थे? पत्थर वो किसको करने वाले थे? आणि दगडमार कोणाला करणार होते? किसके थ्रू से वो भागा था? किसके
किसके लिए वो भागा था, किसके डर के मारे वो भागा था, आणि कोणाच्या भीतीमुळे तो पळाला होता और किसके लिए भागा था कि मर जाऊंगा करके। आणि कोणासाठी पळाला होता की मी मरून जाईल अभी म्हणून. पॅलेस्टीन देश में वो सुरक्षित है। आणि आता पलिस्तीन देशामध्ये तो सुरक्षित आहे अविश्वास ने क्या किया, आणि अविश्वासामुळे काय केलं बड़ा संकट आया ना। आणि मोठं संकट आले आणि म्हणून नेहमी लक्षात चुने ठेवा. हुए लोग अविश्वास दिखाते हैं आणि जेव्हा निवडलेली लोक जेव्हा अविश्वास और दाखवतात गलत काम करते तो परमेश्वर वापस उसे विश्वासी बनाने के लिए, प्रभु के पास वापस लौटा ले आने के लिए एक संकट देता है। उसकी गलत किया हुआ चुनाव का प्रतिफल उसको दे देता है। आणि म्हणून त्यांनी जी चुकीची जी निवड केलेली असते ते तर काय करतो त्याला त्याचा प्रतिफल अभी देतो. अगर वो आदमियों को बोलता रुको मत पत्थरवा करो जाने दो, ऐसा करता तो लोग और भी मारते, लेकिन उसने किसका चुनाव किया, आणि त्यांनी कशाची निवड केली यहोवाची. यहोवा पर वो वापस प्रार्थना करने के लिए गया, आणि तो पुन्हा प्रार्थना करण्यासाठी गेला स्मरण किया, आणि स्मरण वापस केलं विश्वासी हो गया। आणि पुन्हा तो विश्वासी झाला. वो समझ में आया। आणि तो ऐसे ही समझ में उन्होंने राजा होने के बाद भी किया। आणि हेच कृत्य त्यांनी राजा झाल्यानंतर सुद्धा केलं. ऐसा मतलब अविश्वास का एक कृत्य, आणि अविश्वासाचं एक कृत्य उसने ऐसा और एक बार किया। आणि त्यांनी आणखीन अशी एक गोष्ट केली. अभी तो ये राजा नहीं था। आणि आता तर हा राजा नव्हता. आगे के अध्याय में अगर आप पढ़ोगे तो वो राजा बन चुका था और उसने क्या किया, जनगणना करवा दी। आणि पुढच्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तो राजा बनलेला होता आणि त्याने जनगणना केली. स्पष्ट रीति से ऐसा लिखा है कि शैतान ने उसको उभारा। आणि त्याचं स्पष्ट रीतीने देण्यात आलेलं आहे की शैताने त्याला उकसवलं. हाँ, शैतान ने उसके मन में ऐसा डाला आणि शैताने त्याच्या मनामध्ये असं टाकलं कि तू जनगणना कर, निकालो पहिला इतिहास, पहिला इतिहास फर्स्ट क्रॉनिकल पहिला इतिहास चैप्टर 21। अध्याय 21. इसलिए कभी भी है ना अपना मन बड़ा इम्पोर्टेंट है, संभालो मन को ही संभालो। आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनाचा सांभाळ करा. त्याचं एक, उसका एक, त्याचं 1 21 का 1। 21:1. नंतर सैतानाने इस्रायला विरुद्ध उठून इस्रायलीची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले. क्या लिखा है हम देखते हैं कि उसने गिनती करने के लिए, सचमुच गिनती नहीं करना चाहिए था। आणि खरं पाहण्यात आलं तर जनगणना करायला नको प्रजा को पाहिजे. कौन संभालता है, आणि प्रजेला कोण सांभाळतो, परमेश्वर ना। देव ये सांभाळतो. बात परमेश्वर को बुरी लगी आणि ही गोष्ट देवाला और आवडली उसने नाही. अविश्वास दिखाया। आणि त्याने अविश्वास दाखवला होता. उसका हाल उसको आगे 3 शिक्षा उसके सामने रखी गई। आणि 3 शिक्षा त्याच्यासमोर ठेवण्यात बेचारे आल्या. कितने इस्राएली लोग मर गए, आणि किती इस्रायली लोक मेली. इस्राएली लोग मरे नहीं, कितने हैं वो जानने के लिए उसने किया और शिक्षा उन्हीं इस्राएलियों को, उसको अपने आंखों से लोगों को मरते हुए देखना पड़ा। आणि इस्रायली लोकांनी मरू नये म्हणून त्यांनी हे जाणण्यासाठी जनगणना केली, परंतु त्याच इस्रायली लोकांना स्वतःच्या डोळ्यांसमोर मरताना पाहायला लागलं. प्रियो, कभी भी अपने अंदर अविश्वास आने नहीं देना। आणि म्हणून प्रियनं कधी स्वतःच्या आतमध्ये अविश्वास येऊ देऊ नका. अविश्वास हमारे लिए एक सबसे बड़ा धोखा है। आणि अविश्वास हा आपल्यासाठी सर्वात मोठा धोका इतना आहे. बड़ा ऐसा पाप है जो हमें कठोर कर देगा। आणि असं पाप आहे जो आपल्याला कठोर करून इसीलिए टाकेल. हमें सुरक्षित रहना है। आणि म्हणून आपल्याला सुरक्षित राहायचं हमें आहे. क्या करना है, आणि म्हणून काय करायचं आहे, हमेशा परमेश्वर पर विश्वास रखना है। आणि नेहमी देवावरती विश्वास ठेवायचा जैसे आहे. यहाँ 19वें वचन में लिखा कि वो लोग अविश्वास के कारण प्रवेश नहीं कर सके। आणि म्हणून 19 वचनामध्ये देण्यात आलेले आहे की अविश्वासामुळे त्या लोकांनी प्रवेश करू शकले नाही. हमारे साथ ऐसा न हो, आणि आपल्यासोबत असं होऊ इसलिए नये. हमें सुरक्षित रहने के लिए हमेशा विश्वासी बने रहे। आणि म्हणून आपण सुरक्षित राहण्यासाठी नेहमी विश्वासी बनून राहायचं आहे. जब यीशु मसीह जिलाया गया आणि जेव्हा येशू जिवंत झाला तब स्त्रियों ने आकर चेलों को कहा कि प्रभु जी जी उठ गए, प्रभु जी जी उठ गए, हमने उसे देखा। आणि स्त्रियांनी येऊन शिष्यांना सांगितलं की प्रभू येशू जिवंत झालेला आहे आणि आम्ही त्याला पाहिलं आहे. तो उन्होंने प्रीति नहीं की आणि त्यांनी त्याची प्रीती केली नाही, मतलब विश्वास नहीं किया। आणि विश्वास केला नाही. फिर आणि मग जब यीशु मसीह उनके अंदर प्रकट हुए, आणि जेव्हा येशू त्यांच्यामध्ये प्रकट झाला उनके अविश्वास, वहाँ ऐसा शब्द लिखा है, उनके अविश्वास के कारण परमेश्वर ने उनकी उलाहना की कि तुम इतने कठोर कैसे हो गए कि तुम्हें बताया गया कि मैं जिलाया गया हूँ तो तुमने इस बात पर विश्वास क्यों नहीं किया। इतने कैसे कठोर हो गए, तुम्हारी आंखें ऐसी कैसी अंधी हो गई, तुम इतने जान न पाए। आणि अविश्वासामुळे प्रभू येशू त्यांना म्हणाला की तुमची जे डोळे आहेत ते एवढी कशी आंधळे झाली की तुम्ही मला ओळखू शकले नाहीत आणि तुम्ही माझी प्रतिती केली नाही. तो चेले थोड़े से चुप हो गए, नाराज हो गए, आणि तेव्हा शिष्य शांत झाले. लेकिन यीशु को देखकर बड़े खुश हुए थे। आणि येशूला बघून ती लोक खूप आनंदित झाले थोमा होते. नहीं था, आणि थोमा नव्हता. है ना, आप यूहन्ना अध्याय में पढ़ सकते हो। उसने थोमा ने बोला, जब शिष्य बोले अरे थोमा
हमने यीशु को देखा, यीशु जिंदा हो गया है। आणि जेव्हा शिष्यांनी सांगितलं की तेव्हा आम्ही येशूला पाहिलं आणि तो जिवंत झाला ये आहे भी उनसे बढ़कर उनका ही भाई था। आणि हा सुद्धा त्यांच्यापेक्षा वाढीव त्यांचा भाऊ होता। हाँ, जब तक मैं अपने इस हाथ को पंजर में नहीं डालूंगा और अपनी ये उंगली उनके उसके छेद में नहीं डालूंगा, मैं विश्वास नहीं करूंगा। आणि जोपर्यंत मी माझा हात त्याच्या पासळीमध्ये टाकणार नाही आणि जोपर्यंत मी माझा बोट त्याच्या हाताच्या ओठांमध्ये टाकणार नाही तोपर्यंत मी विश्वास करणार नाही। आखिर में यीशु के बीच में प्रकट हुआ तभी थोमा भी था। आणि शेवटी येशू त्यांच्यामध्ये प्रकट झाला तेव्हा थोमा सुद्धा तिथे थोमा होता। के पास आकर यीशु ने कहा, आणि थोमाकडे येऊन येशू त्याला म्हणाला, थोमा, आणि थोमा तेरी उंगली ले, इसमें डाल दे। आणि तुझा बोट घेऊन तू याच्यामध्ये टाक तेरा हाथ मेरे पंजर में डाल दे। आणि तुझा हात तू माझ्या पासळीमध्ये टाक। हाँ, और अविश्वासी नहीं, विश्वासी हो। आणि तू अविश्वासी नाही परंतु तू विश्वासी बन। इसलिए प्रियो, याद रखो, अविश्वास ये सब बहुत भयंकर और चुपके से साइलेंटली आने वाला पाप है। आणि म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा की अविश्वास हा खूप भयंकर आणि एकदम लपून येणारा हा पाप आहे। हाँ, जो हमको ठंडा करेगा, मसीह से ठंडा कर सकता है। आणि जे आपल्याला ख्रिस्तापासून थंडवू शकतो। हमें ठंडा नहीं होना है, आणि म्हणून आपल्याला थंड व्हायचं नाही, कठोर नहीं होना है, कठोर नाही बनायचं विश्वासी बनकर रहना है। आणि विश्वासी बनून राहायचं ये आहे। जो हमने सबसे पहला पॉइंट देखा था, प्रार्थना। आणि म्हणून आपण सर्वात पहिली मुद्दा बघितला होता प्रार्थना। अपने लिए प्रार्थना करो। आणि रोज स्वतःसाठी प्रार्थना करा। तूने खुद कहा है कि अविश्वासी नहीं, विश्वासी हो, तो मेरे अंदर हमेशा विश्वास रहे। आणि प्रभू तू स्वतः म्हणाला आहेस की अविश्वासी नाही परंतु विश्वासी बना, तर माझ्यामध्ये विश्वास राहू मैं दे। दूसरों को सिखाते हुए, तू अपना काम करते हुए मैं निकम्मा खुद न ठहरूं, इसलिए प्रभु मुझे सहायता कर, मैं अच्छा विश्वासी बनूं। आणि मी दुसऱ्यांना शिकवत असतावेळेस स्वतःचं काम करत असतावेळेस मी निकम्मा ठरू नये म्हणून तू माझ्यावरती दया प्रभु कर। मेरी जिंदगी में ऐसा कुछ भी परिस्थिति हो, लेकिन उसमें मैं कभी भी अविश्वासी न रहूं, विश्वासी बनकर जीऊं और आपके पास पहुंचूं। आणि प्रभू माझ्या जीवनामध्ये काही परिस्थिती झाली तरी सुद्धा मी अविश्वासी नाही परंतु विश्वास योग्य बनून मी तुझ्या जवळ पोहोचावं। ताकि मेरे कानों में यही वाणी सुनाई पड़े कि मेरे अच्छे विश्वास योग्य दास, आप मेरे आनंद में सहभागी हो, मुझे ऐसे ही विश्वास योग्य दास बना। आणि माझ्या कानांमध्ये हीच वाणी ऐकायला आली पाहिजे की हे माझ्या विश्वास योग्य दासा, हे माझ्या आनंदामध्ये सहभागी विश्वासी हो। का चिन्ह है काम करना, तो मुझे आपका काम करने के लिए कभी तकलीफ होने नहीं देना, भारी बोझ लगने नहीं देना। आणि विश्वासाचे चिन्ह आहे की काम करणं, तर मला कधी तुमच्या राज्यामध्ये काम करण्यासाठी त्रास होऊ देऊ नकोस। अविश्वास का फल है आज्ञा उल्लंघन, मेरे से कभी आज्ञा उल्लंघन होने मत देना। आणि अविश्वासाचं फळ आहे आज्ञा उल्लंघन, कधी माझ्याकडून आज्ञा उल्लंघन होऊ मुझे देऊ कभी नकोस। कठोर होने नहीं देना। मला कधी कठोर होऊ देऊ मुझे नकोस। आपके क्रोध का और आपकी शिक्षा का सामना करना पड़े, ऐसा मेरे जीवन में होने नहीं देना। आणि मला तुमच्या क्रोधाचा आणि तुझ्या शिक्षेचा सामोरं करावं लागेल असं कधी होऊ देऊ मुझे नकोस। मृत्यू होकर अधोलोक जाना पड़ेगा, ऐसा मेरे जीवन में होने मत देना। आणि मला मृत्यू होऊन मला अधोलोकामध्ये जावे लागेल असं कधी होऊ देऊ नको। प्रभु मुझे विश्वासी बनाना। आणि प्रभू तुम्हाला विश्वासी बनव। और आपके पास एक हेल्पर है आणि तुमच्याकडे एक मदतगार जो आहे रात दिन 24 आवर्स आपके साथ है। आणि जो रात्रंदिवस 24 तास तो तुमच्या जवळ आहे पवित्र आत्मा। आणि तो आहे पवित्र हमेशा आत्मा। उससे मदद मांगते हैं, आणि नेहमी त्याच्याकडे मदत मागत राहा। हमेशा आणि नेहमी वो आपको हमेशा मदद करेगा। आणि तो नेहमी तुम्हाला मदत करत राहील। पुस्तक ज्यादा पढ़ना, आणि पुस्तक जास्त वाचा, पढ़ना, सुनना, सुनना, ऐकणं वचन ज्यादा सुनना। आणि वचन जास्त ऐकणं। इससे क्या होगा, हमारा विश्वास बढ़ता है। आणि याच्याद्वारे काय होईल, आपला विश्वास जब कोई वाढेल। गवाही देता है, आणि जेव्हा कोणी साक्ष देतो ध्यान से सुनना, आणि ती लक्षपूर्वक ऐका, तो वो गवाही सुनने से हमारा विश्वास बढ़ता है। आणि ती साक्ष ऐकल्याद्वारे आपला विश्वास वाढतो। होता है लोगों को गवाहियाँ पसंद नहीं है, आणि खूप लोकांना साक्ष आवडत नाही, लेकिन जबकि गवाहियाँ बहुत फायदा देती है। आणि साक्ष ही खूप लाभदायी असते। गवाही सुनने वाले का सबसे फायदा होता है, आणि साक्ष ऐकण्याचा सर्वात जास्त लाभ आहे। वो ये होता है कि हमारा विश्वास बढ़ता है। आणि तो हा आहे की आपला विश्वास वाढतो। हमारे अंदर ऑटोमेटिकली वो एक बोलते हैं ना, बीज डालने पर खत पानी का काम, वो है गवाही। आणि बी टाकल्यावरती खत पाणी देण्याचं जे काम आहे ते आहे आप साक्ष। सबके अंदर विश्वास है, आणि तुमच्या सर्वांच्या आतमध्ये विश्वास आपके आहे। अंदर ही नहीं, सारे इंसानों में विश्वास है। आणि तुमच्या आतमध्येच नाही परंतु सर्व मनुष्यांमध्ये विश्वास इंसान आहे। की रचना ऐसी की है परमेश्वर ने कि हर एक के अंदर एक बीज है विश्वास का। इसलिए देखो, जो भी इंसान बिना भक्ति किए हुए रह नहीं सकता। अगर आज संसार में जो नास्तिक बोले जाते हैं, उनके अंदर भी कहीं ना कहीं अंदर है परमेश्वर है, लेकिन वो लोग मुंह से नहीं बताते। अरे काय नाही, सगळं सायन्स है, अरे काय नाही, माणूस काम करतो म्हणून पैसे भेटतात, ये वो मुंह से बोलते हैं, लेकिन उनको अंदर कहीं ना कहीं एहसास है कि परमेश्वर है, क्योंकि ये परमेश्वर ने हर इंसान को ये बीज दिया ही है। ये बीज है जो उसे कोई नहीं, शैतान भी नहीं निकाल सकता।
आणि हा बी आहे ज्याला कोणी शैतान सुद्धा काढू शकत नाही. सिर्फ शैतान का काम क्या है, वो बीज नहीं बढ़ाना. आणि शैतानाचं काम काय आहे की ते बीज वाढू न देणं. हमारा जो वचन पवित्र आत्मा का काम है, हमारे अंदर का वचन का बीज बढ़ाना. आणि पवित्र आत्म्याचं काम आहे आपल्या आतमध्ये जे वचनाचं बी आहे त्याला वाढवणं. इसलिए जब गवाहियाँ चलती ना तो हम ध्यान से सुनना. आणि म्हणून जेव्हा साक्ष चालू असतं तेव्हा आपण लक्षपूर्वक आनंद घ्यायचा आणि आनंद घ्यायचा. आनंद लोग ताली बजाओगे ना तो आपको इतना अच्छा लगेगा कि अरे सचमुच मेरा परमेश्वर इतना महान काम किया है. आणि आनंद घेऊन जेव्हा तुम्ही ताली वाजवाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की खरोखर माझ्या देवाने एवढं महान काम केलं आहे. इसलिए ताली बजाना आणि यासाठी टाळ्या कि वाजवा. मेरे बीज को पानी पिला. आणि माझ्या बीला पाणी भेटलं. मेरा अभी आपका बीज तो नहीं है. आणि आता तुमचं बी नाही. बी है क्या? बी आहे का? अभी तो आपका झाड़ बन चुका है. आणि आता तुमचं झाड झालं आहे है ना, उसको खत मिल रहा है. आणि त्याला खत भेटत आहे. जितना बड़ा झाड़ उतना उसको खत और पानी की जो मात्रा है ज़्यादा लगती है. आणि जेवढं मोठं झाड असतं त्याला तेवढे पाण्याची आणि खताची मात्रा जास्त इसलिए लागते. आपकी कैपेसिटी, अभी मैं अगर 5 मिनट का वचन लेकर खत्म करूँ तो आपको चलेगा? आणि जर मी 5 मिनिटाचं वचन घेऊन जर संपवलं तुम्हाला चालेल? चलेगा? चालेल. सिर्फ वचन पढ़ूंगी आणि फक्त वचन और वाचेल एक्सप्लेन करूंगी. आणि फक्त एक्सप्लेन कल भी करेल. मैंने ऐसे सोचा था, यूथ मीटिंग में सेकंड सेक्शन में थोड़ा सा बोलता कि बंद हो गया, लेकिन हुआ नहीं. वो फिर भी 4 बज गए. वो कैसे समय गया, मैं सोचा थोड़ा सा गया थोड़ा सा, फिर थोड़ा बोलते कितना हो गया. लेकिन फिर भी आधा ही बताया गया, क्योंकि जब मैंने ऐसे मुड़ के देखा तो लगे 4 वाजले संपायला पाहिजे. तो कहने का हम, क्योंकि आपकी कैपेसिटी अभी इतनी नहीं है कि आप थोड़ा सा पानी ले, एक गिलास आप पानी पीते. आणि एक ग्लास तुम्ही पाणी पिता. कितना लेते? मेरे ख्याल से दिन में तो आपकी 7-8 बाटलियाँ होती होगी ना, है ना? ज़्यादा होगा. अभी जो लोग का पेट कम है वो लोग, आप लोग जिनका पानी की पिशवी कम है वो लोग, लेकिन आप लोग कोई लोग मैंने देखा है, हम लोग तो एक ही गिलास पानी पीते हैं, लेकिन किसी को एक गिलास नहीं, एक आखी बाटली रखती है और फिर भी बोलते हैं अंदर से एक बाटली होती है. अरे तो अभी मेरे सामने बटा पिया, तो भी बोलता है एक बाटली और वो भी ठंडी. हम तो ठंडा पानी ऐसा पीने के एक घूंट मारा, गिलासात असतं तर बरं झालं. फिर एक घूंट बड़ी मुश्किल से 3-4 जाता है. बटो पीते. मतलब अभी हम बड़े हो गए आणि आता आपण मोठे झालो आहोत. तो हमारा विश्वास एक अच्छा बढ़ चुका है. आणि आपला जे विश्वास आहे तो चांगल्या रीतीने वाढलेला आहे. उसके लिए सबसे बेस्ट मेडिसिन और खत और बहुत उपयोगी है वचन, पवित्र आत्मा की मदद, प्रार्थना और गवाहियाँ. आणि त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे पवित्र आत्म्याची मदत, प्रार्थना आणि साक्ष. बहुत फायदेमंद देती है. आणि खूप फायदेमंद आहे. ये इसमें हमेशा रहना. आणि म्हणून याच्यामध्ये नेहमी राहा. हालेलुया. हालेलुया. हो सके तो एक दूसरे से वचन से बात करना. आणि जर झालं तर तुमच्याकडून तुम्ही एकमेकांशी वचनाद्वारे वचन से बोला. बात करिए करना. आणि वचनाद्वारे वचन से बोला. सिखाया करना. आणि वचनाद्वारे शिकवा. अगर घर में सोचो आपके घर में कोई लेट उठा, आणि जर तुमच्या घरी कोणी उशिरा उठला मतलब प्रातःकाल सुबह उठता था तो भी प्रातःकाल उठ. आणि प्रातःकाल लवकर उठायचं तो सुद्धा लवकर उठ. इस रीति से आप एक दूसरे के साथ वचन से बात करो. आणि या रीतीने तुम्ही एकमेकांसोबत वचनाद्वारे बोला. हाँ, वचन से उत्तर दो. आणि वचनाद्वारे उत्तर द्या. जैसा तू चाहता है मैं करूँ वैसे तू भी कर. सच है ना. तो वो मतलब कैसे आपको प्रश्न का उत्तर जो कुछ आपको दिया है आप उसका उत्तर भी ऐसे ही दो. जैसे यीशु मसीह ने कहा, मैं भी तुम्हें प्रश्न पूछता हूँ. आणि येशूने सांगितलं मी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतो. जैसे दूसरे को भी पूछा कि तूने बाइबल में क्या पढ़ा है. आणि तू बायबलमध्ये काय वाचलं आहे. बाइबल में सबसे बड़ी आज्ञा कौन सी है पवित्र शास्त्र में. तो उसने बोला तूने क्या पढ़ा है. आणि बायबलमध्ये सर्वात मोठी आज्ञा की आज्ञा काय आहे आणि तू काय वाचला आहे. तो हम देखते हैं. तो वैसे आप भी एक दूसरे से वचन से वार्तालाप करो तो आपका घर में भी वचन रहेगा, विश्वास बढ़ता रहेगा. आणि तुम्ही सुद्धा एकमेकांच्या घरामध्ये वचनाद्वारे वार्तालाप करा. तुमचा सुद्धा विश्वास वाढेल आणि घरामध्ये सुद्धा वचन राहील. हालेलुया. हालेलुया. तो विश्वासी रहो आणि विश्वासी राहा. और विश्वास कभी मत आने देना. आणि अविश्वास कधीही येऊ प्रभु नका. आशीष दे. प्रभू तुम्हाला आज आशीर्वाद हम लोग देवो. उपवास प्रार्थना में आए हैं. आणि आज आपण उपवास प्रार्थनेमध्ये आलो आहोत. हमारे साथ साथ आणि आपल्यासोबत हमारे जीवन के जो चर्च के लोग हैं आणि सियोनच्या चर्चमध्ये जी लोक आहेत वो लोग हमेशा विश्वास में बने रहे. आणि त्यांनी नेहमी विश्वासामध्ये बनून राहावं. पहले हम हमारे लिए करेंगे. आणि पहिले आपण आपल्यासाठी करूया विश्वासी बने रहे. आणि विश्वासी बनून हमारे राहावं. घर के जो चर्च में जो दूसरे लोग हैं जो आज किसी कारण से नहीं आ सके, कोई काम पे गया है, कोई घर पे है,
बहुत दिनों के अलग अलग काम है, तो उनके लिए हम कहते हैं कि वो विश्वासी है, कभी उनको अविश्वास नहीं पकड़े। आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया की त्यांनी विश्वासी राहावं, कधी त्यांना अविश्वास पकडू नये. और तीसरा, आणि तिसरं, हमारे घर के लोग आणि आपल्या घरातील लोकांसाठी अविश्वासी है, आणि जे अविश्वासी आहेत, तो वो प्रभु का वचन क्या कहता है, विश्वासी हो, आणि प्रभूचं वचन काय म्हणतं की तो विश्वासी बनो. उनके लिए भी प्रेयर. आणि आपण त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना अब करूया. हम खड़े हो जाएंगे या आपण उभे राहूया और हम प्रार्थना करें. आणि आपण प्रार्थना करूया. और हाथ जोड़िए और हम प्रार्थना करेंगे. प्यारे पिता, यीशु के नाम से आपके सामने आता हूँ. मैं धन्यवाद देता हूँ. आपने मुझे इस संसार में चुन लिया. सिर्फ मुझे नहीं, मेरे द्वारा मेरे कुटुंब को और मेरे घराने को मैं धन्यवाद देता हूँ. एक दिन मैं अपने आप को मेरे कुटुंब को और मेरे घराने के लोगों को स्वर्ग में देखूंगा. और ऐसा ही होगा. क्योंकि विश्वास बात करता है. और जो वो बोलता है विश्वास वही करता है. मेरा विश्वास है. और मेरे विश्वास के अनुसार मेरे जीवन में मेरे कुटुंब में मेरे लोगों में मेरे घराने में वैसे ही होगा. प्रभु यीशु मुझे कभी भी अविश्वासी मन में बुरा ऐसा कभी होने नहीं देगा. मैं अंत तक विश्वासी बनकर आपके राज्य में फल देने वाला पहाड़ों को हटाने वाला ऐसा मैं व्यक्ति बनकर जीने के लिए मदद करना. विश्वास मुझे स्वर्ग लेके जाएगा. अविश्वास ने इस्राएलियों को कनान देश लेके गए. और वहीं पे मर मिटे. जंगल में उनके शव गिरे पड़े. लेकिन मेरा ऐसा नहीं होगा. मैं विश्वास के द्वारा चलता हूँ. बचाया जाऊंगा. और स्वर्ग पहुँचूंगा. क्योंकि मेरा विश्वास है. मेरा यीशु मेरा राजा है. परमेश्वर का पुत्र है. मेरे लिए स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर आया. मेरे लिए मारा गया. गाड़ा गया. तीसरे दिन जी उठकर स्वर्ग गया है. और वो आने वाला है. मेरा विश्वास है. और इस विश्वास पर मैं रोज चलता हूँ. प्रतिदिन चलता हूँ. क्योंकि मैं मसीह हूँ. धन्यवाद देता हूँ. इसलिए प्रभु रोज प्रतिदिन मेरा विश्वास बढ़ने के लिए मदद करो. अब तो मेरे अंदर का विश्वास बहुत बड़ा है. और भी बढ़ने के लिए मदद करना. आज इस उपवास प्रार्थना में हमारे चर्च के लोगों के लिए मैं प्रार्थना करता हूँ. जैसे मुझे तू विश्वासी रखेगा वैसे ही मेरे भाई बहनों को विश्वासी रखना. मेरे चर्च के लोग कभी अविश्वासी होने नहीं देना. उनका बुरा और अविश्वासी मन कभी होने नहीं देना. तुझसे कभी भी दूर होने नहीं देना. कभी कठोर बलवा करने वाले क्रोध के प्याले कभी होने नहीं देना. वो सभी विश्वासी होकर विश्वास में चलकर अपने स्वर्ग के राज में जहाँ उनका नागरिकत्व है पहुँचने के लिए मदद करना. आज की ये मेरी प्रार्थना उन्हें बचाएगी. मदद करेगी. मेरे घराने के लिए जो यीशु में नहीं है, विश्वास नहीं रखते. आज मैं उनके लिए प्रार्थना करती हूँ. जैसे तूने कहा अविश्वासी नहीं विश्वासी हो. तो यही वचन मेरे घराने के लोगों को मैं इस्तेमाल करता हूँ. वो विश्वासी नहीं विश्वासी हो. एक दिन वो स्वर्ग में आएंगे. यीशु पर विश्वास करेंगे.
वो अविश्वास मैं उसे बांधता हूँ, उनके मन से निकाल देता हूँ और वहाँ मसीह का विश्वास रख देता हूँ। धन्यवाद देता हूँ। यीशु के नाम से मैं प्रार्थना करती हूँ। आमीन। आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। प्रभु पवित्र पिता, हम सब विश्वासी रहेंगे प्रभु, हमारे अंदर कभी और विश्वास को जगह नहीं है और ना हम कभी देंगे। प्रभु हम जागरूक रहेंगे, चौकस रहेंगे और अपने बारे में चौकस और प्रभु ख्याल रखते रहेंगे। इसलिए तो तूने हमें आत्मा दी है, हमारे पास पवित्र आत्मा है जो रात दिन हमें मदद करता है और हमें कभी पवित्र आत्मा अविश्वासी होने नहीं देगा। मैं यीशु के नाम से आपके सामने विनती करती हूँ, आप हमारे मददगार होना। बाइबल में लिखा है यूहन्ना 2:14 में कि मैं तुम्हें एक ऐसा सहायक भेजूंगा जो सदा तुम्हारे साथ रहेगा, तुम्हें मदद करेगा। तो प्रभु हम सबको तो मदद करना पड़ेगा और हम कभी भी अविश्वासी होने नहीं देना, कभी बुरे मन वाले होने नहीं देना। और कलीसिया में आने वाले सभी लोगों के लिए प्रभु आपका दास होने के नाते मैं प्रार्थना करती हूँ, वो कभी भी अविश्वासी होने नहीं देना, आपसे दूर हो जाए, भटकाने में आ जाए, बलवा करे, विरोध करे, ऐसा कभी होने नहीं देना। विश्वासी बनकर आपके स्वर्ग के राज्य में प्रवेश करने के लिए और प्रभु अनंत सुख में वारिस होने के लिए तू मदद करना। वैसे ही प्रभु सियोन चर्च में आने वाले हर एक व्यक्ति की जो फैमिली है प्रभु, जो यीशु में नहीं है, उन सारी फैमिलीज का उद्धार होने की मैं घोषणा करती हूँ। उनका अविश्वास में यीशु के नाम से दूर कर दूँ और यीशु के नाम से वो विश्वासी हो, मैं घोषित करती हूँ। धन्यवाद देती प्रभु, एक दिन वो सभी लोग विश्वासी होंगे और स्वर्ग राज्य में। धन्यवाद देते हैं इन सभी को यीशु के नाम से कवर करें। आपका दास होने के नाते इन्हें आशीषित करें, आपके पंखों में सुरक्षित रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, हर एक पाप से, बुराई से, दुष्टाई से दूर रखना। ये फूले फले फलवंत हो जाए, बहुगुणित होकर संख्या में बढ़ जाए, पृथ्वी के अधिकारी हो जाए, किसी भी बात से इनका मन विचलित दुखित होने नहीं देना, सदा अपने मगन रहने के लिए सहायता करना, आनंदित रहने के लिए मदद करना। तो इन सब की ढाल, इन सब का कवच है, सदा आशीषित रखना, दया रखना। धन्यवाद देते इनके काम धंधे में आशीष देना प्रभु, इनका धंधा, इनका काम अच्छा चलने के लिए सहायता करना। इनके जैसा सेम धंधा इनके पड़ोसी में कोई डालने नहीं देना प्रभु। पवित्र पिता, इनके जिस काम में वो हाथ डालेंगे उसमें तो सफल करना, जिस काम में उन्होंने अपने हाथ में लिया है उसका फल, प्रतिफल तो उनको देना प्रभु। जिसने नौकरी करते हैं उनकी नौकरी में तो प्रभु आशीष देना। पवित्र पिता, उनको फलवंत करना प्रभु और किसी भी बात से उनका मन विचलित होने नहीं देना। पगार बढ़ने के लिए तो सहायता करना, रक्षा करना प्रभु। यहाँ आए हुए सभी लोगों के घरों में शांति घोषित करते हैं, मन में शांति घोषित करते प्रभु। धन्यवाद देती हूँ प्रभु, आगे का पूरा समय आपके हाथों में देती हूँ। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं। आमीन। सगळ्यांना प्रेज करता।